नमो बुद्धाय. सर्व उपस्थित शीलसंपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना नमो बुद्धाय आणि जय जय. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नाचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने आदरणीय निलिमा गणविरे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्रिसरणाचे अनुसरण करावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु 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 साधू साधू साधू. खूप छान त्रिशरण घेतला निलिमा मॅडम. आज आपण इथे या मालिकेचे सर्वांच्या वतीने मी सिद्धार्थ लबाने सरांना विनंती करते की त्यांनी जातक वर्णन याविषयी आम्हाला मार्गदर्शन करावे. थँक्यू मॅम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्स. आजच्या धम्मसाकच्या मध्ये सर्व उपासक उपासिका यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे जे धम्मसाकच्या टीम आहे त्यांचे जे मेंबर्स आहेत त्यांना पण मी धन्यवाद देतो की त्यांनी मला परत आज एक संधी दिलेली आहे जातक कथा सादर करण्यासाठी. आणि त्यांच्या टीमने अत्यंत सुंदर अशी पीपीटी पण बनवलेली आहे. स्पेसिफिकली मी थँक्स देईल ज्योती हिवाळेंना. आता जे प्रेझेंट चे चित्र दिसत आहेत किंवा आपण जे इमेजेस ऍड केलेले आहेत या पीपीटी मध्ये त्या ज्योती हिवाळेंनी पाठवलेले आहे. सो थँक्यू ज्योती अँड ऑल धम्मसाकच्या टीम. सो टुडे we'll discuss on विरोच जातक वर्णना. वर्णना म्हणजे वर्णन. तर या जातकाचं नाव आहे विरोच जातक. म्हणजे वीराच्या संदर्भात किंवा शौर्याच्या संदर्भामध्ये जे जातक आहे त्याबद्दल आपण चर्चा करूया. जातक क्रमांक 143 आणि सब डिव्हिजन क्रमांक 3. तर हे जातक काय आहे बघूया आपण. तर त्यापूर्वी त्रिपिटक जे आपण बघतोय तर त्रिपिटकामधलं सुत्तपिटकामधला जे खुद्दक निकाय आहे त्या खुद्दक निकायामध्ये जो जातकाचा संग्रह आहे जातक कथाचा त्या जातक कथामधून आपण हे जातक निवडलेलं आहे. सिरियल नंबर 143 आणि ते नाव आहे विरोच जातक वर्णना. तर याच्यामधले जे आपण पात्र बघतोय ते निश्चितच लायन किंवा सिंह आहे, एक लांडगा आहे आणि ही गुफा आहे ही सुवर्ण गुहा आहे. तर कंचन गुहा त्याचं नाव आहे. तर ती काय आपली जे त्याची पार्श्वभूमी किंवा त्याची कथा कशी आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. तो आता आपण गाथेपासून सुरुवात करूया की ही गाथा काय आहे. तर गाथा काय सांगते. लसीच ते निफलिता मथको च पदालितो सब्बा ते फासुका भग्गा अज्जंग खोत्वंग विरोचसी. तर अतिगाथा बोधिसत्वांनी म्हटलेली आहे. तर ती त्याचा अर्थ असा आहे की लसी म्हणजे मेंदू ब्रेन, ते निफलिता म्हणजे मेंदू बाहेर पडलेला आहे निघून. मथकोच पदालिता, मथको म्हणजे डोकं किंवा मस्तक त्याचा सुद्धा चेंदामेंदा झालेला आहे. सब्बा ते फासुका भग्गा सगळ्या शरीराच्या सगळ्या बरगड्या त्या सुद्धा फासुका म्हणजे फ्रेमवर्क किंवा स्केलेटन ते सुद्धा भग्न झालेले आहेत किंवा क्रश झालेले आहेत. आणि अशा परिस्थितीत आज तो व्यक्ती खो त्वंग विरोचसी
काय म्हणतो की विरोच करा, माझं सौंदर्य मला सांगतोय की माझं सौंदर्य सांगा, माझं सौंदर्य जाहीर करा, असा तो मला म्हणतोय, असं बोधिसत्व म्हणतात. तर असं बोधिसत्वाने का म्हटलेलं आहे या गाथेमध्ये, तर त्यासाठी आपण आपल्या अट्टकथेला सुरुवात करूया. तर असं अट्टकथा सुरू होते हे, लसीत निफलिता ती, म्हणजे ही जी अट्टकथा आहे तर ती कुठे सुरू होते, इदं सत्था वेळुवने विहरंतो जे देवदत्तस गयासीसे सुगतालयस दस्सित भाव आरंभ कथेसी. तर ही जेव्हा शास्ता वेळुवनामध्ये विहार करत असताना देवदत्ताने काय केलं की देवदत्त गयासीस पर्वतावरती स्वतःचा सुगतालयस दस्सित भाव, म्हणजे स्वतःला सुगताप्रमाणे म्हणजे बुद्धाप्रमाणे दर्शवण्याचा त्याचा जो प्रयत्न होता, त्या प्रयत्नापासून ही कथा सुरू होती. तर कशी आहे कथा बघा. देवदत्तो ही परिहीन छानो लाभ सत्कार परिहीनो अथे को उपाय ती चिंतेत्वा. तर हा देवदत्त आहे, यांनी बरेचदा बुद्धाला डॉमिनेट करायचा प्रयत्न केलेला आहे, बुद्धाला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्वतःचं वर्चस्व कसं प्रस्थापित करता येईल यासाठी वेगवेगळे प्रयत्न केलेले आहेत. आणि त्यामुळे सत्य परिस्थिती जेव्हा लक्षात आली लोकांच्या, त्यावेळेस त्याची बदनामी झाली, त्याचा जो लाभ सत्कार आहे तो नष्ट झाला, त्याची बदनामी झाली. आणि परिहीन झानो, तो कुठल्याही प्रकारचं धम्माचं अध्ययन किंवा धम्माचं ज्ञान किंवा समाधी ध्यान हे यापासून तो पूर्णपणे परावृत्त झाला होता. त्यामुळे त्याला असं वाटत होतं की अजून काही उपाय आहे का बुद्धाला डॉमिनेट करायचा. तर तेव्हा तो म्हणतो अथेको उपायो, अजून एक उपाय आहे, असा विचार करून मग काय म्हणतो की सत्थारंग पंचवत्थूंनी याचित्वा, मग तो शास्त्राकडे जाऊन 5 गोष्टीची याचना केली, त्यांनी 5 गोष्टीची डिमांड केली. अलभमानो, तर हे 5 गोष्टीची जी डिमांड आहे ती पूर्ण न झाल्यामुळे, म्हणजे बुद्धाने या 5 गोष्टीला नकार दिल्यामुळे मग काय होतं पुढे, तर आधी ह्या 5 गोष्टी काय आहेत, 5 वस्तू काय आहेत ते आपण बघूया आणि मग आपल्याला पुढचं स्पष्टीकरण लवकर समजेल. तर हा जो देवदत्त आहे हा बुद्धांकडे जाऊन ह्या 5 गोष्टी याचना करतो. तर ती पहिली गोष्ट आहे, भिक्खू यावजीव आरय्यका असू. तर म्हणजे भिक्खूचं जीवन यावजीव म्हणजे टोटल लाईफ मध्ये तो फक्त अरण्यातच राहायला पाहिजे, ही पहिली डिमांड होती देवदत्ताची. दुसरी डिमांड होती यावजीवम पिंडपातिका असू, त्याने पिंडपातावरच जगलं पाहिजे. असू म्हणजे असावी, त्याची जीविका कशी असावी, फक्त पिंडपातावर अवलंबून असावी. आणि तिसरी होती यावजीव पंसुकुलिका असू, म्हणजे त्यांनी फक्त फाटक्या कपड्याचं किंवा फेकून दिलेल्या कपड्यांचं किंवा चिंध्यांचंच चिवर धारण करावं आणि अशा पद्धतीने त्यांनी यावजीव म्हणजे पूर्ण जीवनभर आपल्याला त्याच पद्धतीने राहायचं आहे असा नियम बनवावा. नंतर चौथा आहे की यावजीव रुक्ख मुलिका असू. तर ह्या भिक्खूने काय करावं की फक्त त्यांनी जंगलामध्ये किंवा झाडाखाली त्यांनी आपलं आयुष्य घालवलं पाहिजे. त्याला कुठलाही चांगला निवारा किंवा एखादी रेसिडेन्शियल प्लेस किंवा राजवाडा या ठिकाणी कुठेही आश्रय देता कामा नये. आणि 5वी याचना होती त्यांची की यावजीव मच्छम नसंग न खादे युक्ती, म्हणजे पूर्ण लाईफ मध्ये भिक्खूने कुठल्याही प्रकारचं मच्छी म्हणजे फिश किंवा मांस खाल्लं नाही पाहिजे. तर ह्या 5 डिमांड बुद्धांनी स्पष्टपणे धुडकावून लावल्या होत्या. त्याचं कारण असं होतं की भिक्खू हा आदर्श व्यक्ती, जो आपल्या पूर्ण समाजाला एक गाईड म्हणून काम करणारा किंवा एक आयडियल फिलॉसॉफी लोकांना धम्म शिकवणारा, आणि हा जर अरण्यात राहिला म्हणजे पहिली जी डिमांड आहे, तर तो अरण्यामध्ये राहून कसा काय तो लोकांना गायडन्स करेल किंवा धम्म देईल, हा प्रश्न होता. दुसरा होता की त्यांनी फक्त पिंडपातिकावरच का जगायचं, म्हणजे पिंडपात तर त्याला लोकांकडूनच घ्यावं लागेल, पण त्याही व्यतिरिक्त जो पिंडपात आहे
त्याच्या व्यतिरिक्त कोणी जर इन्व्हाइट केलं, जसं बुद्धाला इन्व्हाइट करायचे, संघाला इन्व्हाइट करायचे आणि त्यांना भोजन द्यायचे, तर तसं बुद्धांना अपेक्षित होतं की का करू नये त्यांनी, कोणी भोजनदान त्यांना का देऊ नये. तर ही डिमांड सुद्धा बुद्धांनी नाकारली होती. याव जीव पंसुकुलिका म्हणजे बुद्धांनी म्हटलेलं आहे की फक्त चिंध्यांचेच कपडे का घालावे त्यांनी, तर दुसऱ्यांनी पण चिवर दान दिलेलं किंवा सुंदर कापड दिलं तर ते सुद्धा भिक्खू घेऊ शकतात. आणि पंसुकुलिका जे आहे ते एक ऑप्शनल मध्ये राहू द्या, ते कंपल्शन नको, हे बुद्धांचं म्हणणं होतं. आणि चौथं जे आहे की रुक्ख मूलिका असू, तर त्यांनी झाडाखालीच का राहावं, त्या देवदत्तच्या डिमांड नुसार त्यांनी झाडाखालीच का राहावं, चांगल्या निवासामध्ये का राहू नये. तर हे बुद्धांना मान्य नव्हतं. आणि यावजीव मच्छंग नसंग न खादेयू म्हणजे भिक्षाट म्हणजे जेव्हा ते पिंडपातामध्ये जे काही मिळालं ते भिक्खूंनी खाल्लं पाहिजे असं बुद्ध म्हणतात. आणि त्यामध्ये जर कोणी दानामध्ये मांस किंवा मच्छी किंवा फिश हे जर त्यांनी भोजन दानामध्ये दिलं तर ते तर भोजन आहे भिक्खूंसाठी. त्यासाठी असं त्याला वेगळं न खादेयू म्हणजे त्याला नाकारण्याचा किंवा हे करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं बुद्धांचं म्हणणं होतं. त्यामुळे ह्या पाचही डिमांड जेव्हा बुद्धांनी नाकारल्या तर अलभमानो ह्या नाकारल्यानंतर भिन्न अग्गसावकानं सद्धिविहारिके अधुना पब्बजिते धम्म विनयमी अकोविदो पंचसते भिक्खू गहेत्वा गयासीस गत्वा संगभिंदित्वा एक सीमाय आवेणिक संगकम्मं अकासी. तर हे झाल्यानंतर नकार मिळाल्यानंतर बुद्धाकडून मग काय केलं की भिन्न अग्रसावकानं सद्धिविहारिके अधुना म्हणजे जे दोन अग्रसावक होते म्हणजे कोण, सारिपुत्त आणि मोक्कलान. तर हे जे या दोघांनी जे काही भिक्खू अधुना प्रबंधिते म्हणजे नव्याने प्रबंधित झालेले सद्धिविहारिक म्हणजे सहाय्यक जे काही भिक्खूंचा जो ग्रुप होता, जो समूह होता, त्याला धम्म विनयमी अकोविदे हे कसे होते, नवीन असल्यामुळे कच्चे असल्यामुळे अकोविदे ते कसे धर्मामध्ये परिपक्व नव्हते. आता असे पंचसत्ते भिक्खू असे 500 भिक्खू घेऊन गहेत्वा गया सीसन गंतवा. तो काय देवदत्ताने काय केलं, ह्या 500 जणांना घेऊन ते गयासीस या पर्वतावर गेले. हे 500 भिक्खू घेऊन जे कच्चे भिक्खू आहेत असे 500 भिक्खू घेऊन तो देवदत्त कुठे गेला, गयासीत पर्वतावर घेऊन गेल्यावर गंतवा संघ भिंदित्वा अशा प्रकारे त्यांनी संघाला ब्रेक केलेला आहे किंवा संघभेद केलेला आहे. तर एकच हिमाय आवेणिक संघकमं अकासी तिथे नेल्यावरती त्यांनी काय केलं, एक विशिष्ट सीमेमध्ये आवेणिक म्हणजे वेगळ्या पद्धतीचं संघकम्म, आता वेगळ्या पद्धतीचं त्यांनी आपलं जे टीचिंग आहे किंवा ऑर्डिनेशनची जी काही प्रक्रिया आहे जी काही असेल ती त्यांनी ठरवलेली ते करण्याचं त्याने जाहीर करून टाकलं. पुढे काय होतं की हे आता मग त्यावेळेस सत्थाला माहिती झालं म्हणजे बुद्धांना माहिती झालं. मग सत्था तेच भिक्खून यान परिपाक कालन यत्वा. मग त्यावेळेस यान परिपाक कालन आता ह्या 500 भिक्खूंचं जे परिपक्व होण्याचा जो कालावधी आहे हे जाणून म्हणजे ही ती योग्य वेळ जाणून ते अग्रश्रावके पेसेसी हे सारिपुत्त आणि मोग्गलान हे जे 2 अग्रश्रावक आहे यांना बुद्धाने कोणाकडे पाठवलं, देवदत्ताकडे पाठवलं. ते दिसवा आता हे दोघ जण देवदत्ताकडे आलेत. ते दिसवा देवदत्तो तुठ्ठ मानसो रत्ती धम्मो देसय मानो म्हणजे आता देसना देण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू करताना काय म्हणाला देवदत्त, तो कसा आहे, तुठ्ठ माणूस, खूप आनंदी आहे. आणि तो काय म्हणतो, विचार करतो की रत्ती धम्मं देसना मानो. तर रात्री मी आता या 500 जणांना धम्म देणार आहोत. तर मी काय करणार आहे, बुद्ध लीलन करी स्वामी, मी बुद्धांच्या ज्या ऍक्ट आहे जीवाची त्यांची कॉपी आहे तशीच कॉपी मी करणार आणि सुगतालय दर्शवतो, मी स्वतःला सुगताप्रमाणे म्हणजे बुद्धाप्रमाणे दर्शवून मग काय करणार, रात्री धम्म देणार. आणि त्यानंतर ते पुढे म्हणतो देवदत्त, विगत तीन मिद्दोको
म्हणजे हे जे 500 लोक कसे आहेत, विगत थिनमिद्ध आहेत, म्हणजे माइंडफुल आहेत, त्यांच्यामध्ये कुठलाही थिनमिद्ध नाही आहे. आऊसो सारिपुत्त, आयुष्यमान सारिपुत्त, भिक्खू संघ पटिभांतू तंग भिक्खूनं धम्मिकथा. तुम्ही काय करा, या 500 लोकांना धम्मिकथा तुम्ही आता सांगा. पिठ्ठी में आगी लायती, माझी पाठ आता दुखायला लागली आहे. तमहम आयम मी स्वामी, आता मी करणार, आता आम्ही आराम करतोय. ती वत्वा निदंग उपगतो, मग असं म्हणून सारिपुत्ताला सांगून स्वतः तो निद्रिस्त झाला. मग पुढे काय झालं, द्वे अग्गसावका, ते दोघे सारिपुत्त आणि मोगलान, ते संग भिक्खूनं धम्म देसेत्वा, मग त्या 500 भिक्खूंना त्वरित धम्म देऊन मग्ग फले ही पबोदेत्वा, मग्ग आणि फल याचं पूर्णपणे प्रबोधन करून सभ्य आदाय वेळवनन एवं पच्च आगमनसु. मग त्यांनी काय केलं, या दोघांनी मिळून ह्या 500 ज्या भिक्खूंना आहे धम्म दिला आणि ते सगळ्याच्या सगळ्यांना घेऊन वेळवण, जिथे बुद्ध विहार करत होते त्या ठिकाणी घेऊन आले. तर मग तिकडे आता देवदत्ताची अवस्था कशी झाली बघा. तर कोकालिको विहारं तुच्छं दिसवा, आता कोकालिक जो आहे हा देवदत्ताचा सोबती आहे, सहाय्यक आहे. विहारं तुच्छं दिसवा, रिकामा विहार बघून देवदत्तचं संतिकं गत्वा, मग देवदत्ताच्या जवळ जाऊन काय म्हणतो, आऊसो देवदत्त परिसरते बिंदित्वा द्वे अग्गसावका विहारं तुच्छ कत्वा गता. ते जे 2 अग्रश्रावक आले होते ते आपली परिषा, म्हणजे आपला जो समूह आहे तो तोडून हे विहार रिकाम ठेवलं त्यांनी, तुच्छं कत्वा, आणि तो पण निदाई सेवा, आणि तुम्ही मस्त झोपलेले आहात असं म्हणून ती बत्वा उत्तरासंग मस्त अपनेत्व भित्तीय पिट्टिकंटक फुसंतो वीय पनिया नंग हृदय पहरी. काय केलं त्यांनी कोकालिकाने, की त्या झोपलेल्या देवदत्ताचं जे उत्तरासंग आहे, म्हणजे वरचं जे शिवर आहे ते खेचून घेतलं, काढून घेतलं, आणि ज्याप्रमाणे भिंतीवर आपण एखादी खुंटी ठोकतो पिठ्ठीकंटक, त्याप्रमाणे वीय पनिया म्हणजे जोरात, आणि ते प्रहार केला. नंग हृदय पहारी, त्या देवदत्ताच्या हृदयावर ती जबरदस्त प्रहार केला, आणि त्या प्रहारामुळे तावदेवस्य मुख तो लोहितं उगच्छी, तर त्या मोठ्या प्रहारामुळे त्या देवदत्ताच्या मुखातून रक्त बाहेर आलं. तो ततो पठ्ठाय गिलानो अहोसी, ते त्यामुळे त्यानंतर तो जो देवदत्त आहे तो आजारी पडला. सत्था थेरन पुच्छी, मग शास्ता इकडे विचारतात या दोघांना, सारिपुत्त आणि मोगलांना, सारिपुत्त तुम्हाकं गतकाले देवदत्तो की अकासी, सारिपुत्त तुम्हाला देवदत्त काय म्हणाला. तर म्हणतात सारिपुत्त म्हणते, देवदत्तो अमे दिसवा, आम्हाला जेव्हा देवदत्ताने पाहिलं तेव्हा म्हणाला की बुद्ध लीलन करीन स्वामी, आम्ही बुद्धाप्रमाणेच त्यांच्याच प्रकारे वागू, आणि स्वतःच जे सुगतालय दस्यत्व आम्ही बुद्धत्व दर्शवू. आणि हे केल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, एक प्रकारचा महाविनाश उडवून घेतलेला आहे, महाविनाशं पत्कोती. सत्था, शास्ता म्हणाले, न खो सारिपुत्त, सारिपुत्त हे आत्ताच नाही, देवदत्तो इदान एवं मम अनुकरणतो विनाशं पत्तो, यापूर्वी सुद्धा देवदत्ताने माझं अनुकरण करून स्वतःची हानी करून स्वतःचा विनाश करून घेतला, आणि पुबेबी पत्तो येवा, म्हणजे आताच नाही तर पूर्वी सुद्धा असं त्यांनी केलेलं आहे. ती वत्वा थेरन याचितो अतित आहरी, मग थेरेनं म्हणजे ह्या दोन्ही थेरांनी जेव्हा याचना केली त्यावेळेस मग बुद्धांनी हे जे अतीत म्हणजे पूर्वीची कथा बुद्धांनी सांगितलेली आहे. तर आता आपण अतीत कथामध्ये चाललोय. तर अतीत वाराणसीय ब्रह्मदत्ते राज्यं कारेंते बोधिसत्व केसर सिंह होतवा. तर अतीत कालामध्ये काय झालं की वाराणसीय वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत असताना
त्यावेळेस हा जो बोधिसत्व आहे म्हणजे बुद्ध त्यावेळेस काही केसर सिंह होता म्हणजे सोनेरी वर्ण असलेला सिंह होता आणि हिमवंतन पदेसे कंचन गुहाय वासन कप्पेसी असा जो सुवर्ण वर्ण असलेला जो सिंह आहे तो हिमवंत प्रदेशामध्ये कंचन गुहेमध्ये सोन्याच्या गुहेमध्ये वास करीत होता. त्यावेळेस सो एक दिवस कंचन गुहाय निखमित्वा एक दिवस तो कंचन गुहेतून बाहेर पडून विजंबित्वा म्हणजे जांभई देऊन चतुर्दिसं ओलोकेत्वा चारही दिसांचं अवलोकन करून सिंहनाद नदीत्वा सिंहनाद करून गोचराय पक्कंतो महामहिसंग वदित्वा म्हणजे या ठिकाणी एक ग्रामॅटिकल एक विशेषण आपल्याला दिसतं ते म्हणजे त्वा म्हणजे एकच क्रम एकाच घटनेचा क्रम सुरुवातीपासून म्हणजे तो सिंह कंचन गुहापासून निघून पूर्ण जी त्याचा जो जो काम कालावधी आहे कामाचा जे स्वरूप आहे ते बघा कसं कसं पुढे पुढे जात आहे. तर एकाच वाक्यामध्ये पूर्ण तो घटनाक्रम कसा दर्शवता येतो पाली लँग्वेज मध्ये त्याचं एक खूप सुंदर उदाहरण आहे. तर विजंबित्वा आपण इथे होतो की त्यांनी जांभई दिल्यानंतर त्वा चतुर्दिसक ओलोकेत्वा चारही दिशांचं अवलोकन केल्यानंतर त्वा सिंहनाद नदीत्वा सिंहनाद केला करून किंवा केल्यावर गोचराय पक्कंतो गोचराय म्हणजे त्या एरियात चरण्याचं जे ठिकाण होतं जंगलातलं तर त्या ठिकाणी महामहिसंग वधित्वा त्या ठिकाणी एक मोठी म्हैस त्या म्हैसीचा वध करून कधीत वधित्वा वरमंसंग खादित्वा अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं मांस खाऊन खादित्वा एकं सरंग ओतरित्वा एका सरोवरामध्ये उतरून मणिवर्णस्स उदकच्च म्हणजे कसं पाणी मणिवर्णस्स म्हणजे ज्याप्रमाणे स्फटिक असतात स्फटिकाप्रमाणे वर्ण असलेलं सुंदर असलेलं स्वच्छ असलेलं उदकस्स पाणी कुच्छी पुरेत्वा म्हणजे पोटभर पिऊन पुरेत्वा पोटात मावेल इतकं पाणी पिऊन तृप्त झालेला असा तो गुह संदाय पायासी अशा पद्धतीने तो जो कंचन जो केसर सिंह आहे हे सगळं करून तो पुन्हा आपल्या गुहेकडे निघाला. तर हा पूर्ण घटनाक्रम एकाच वाक्यामध्ये आलेला आहे. आणि हे निघाल्यानंतर हा जो सिंह तिथून सगळं खाऊन आणि पाणी पिऊन निघाल्यानंतर पुढे काय होतं बघा की अथेको सिंगालो गोचरप्पसुतो सहसाव सिंह दिसवा. तर त्यावेळेस त्या ठिकाणचा एक सिंगालो एक लांडगा गोचर अपसुतू त्या गोचराबद्दल म्हणजे त्या एरियात त्याच्या आजूबाजूला राहायचा पण त्याला अपसुतो त्याबद्दल काही विशेष माहिती नसल्यामुळे सहसाव सिंह दिसवा सडनली एकदम अचानक सहसाव तो जो सिंह दिसला तर दिसल्यावर दिसवा पलायंतू असक्कंतो तो काही तिथून पळून जाऊ शकला नाही. पण मग काय केलं त्याने युक्ती काय केली सिंहस्स पुरतो पादेसू पतित्वा निपज्जी त्यांनी काय केलं सिंहाच्या जवळ जाऊन त्याच्या पादेसू पायाजवळ पतित्वा पायाजवळ पडून तिथे पडून निपज्जी पडून राहिला निपचित पडला. की जंबुका ती मग सिंह त्याला म्हणतो काय झालं जंबुका मग त्यावर तो म्हणतो अहं ते स्वामी पादे उपट्टा तू कामो स्वामी मी तुमच्या पायावरती तुमचा सेवक म्हणून राहायची माझी इच्छा आहे. अशा पद्धतीने तो त्याला सिंहाला उत्तर देतो. त्याचा उद्देश असतो ऍक्च्युअली की या सिंहाने आता मला खाऊ नये पण अशा पद्धतीने तो त्याला सरेंडर होतो सिंहाला. मग पुढे काय होतं बघा तर सिंहो साधू येई मग उपट्ट ठीक आहे सिंहाला माझा तू सहाय्यक होत असशील मला काही अडचण नाही. वरमंसानी तंग खादापिस्सामी जे काही सुंदर मांस आहे जे माझं जे मला जे शिकारीत मिळालेलं मांस आहे ते तू खात जा. ती वत्वा सिंगालन आदाय कंचन गुहंग अगमासी मग काय केलं त्या सिंगालाला घेऊन तो सिंह त्या आपल्या कंचन गुहेकडे घेऊन आला. मग
सिंगालो ततोपठ्ठाय सिंहव्यास खादती. म्हणजे सिंगालो मग काय करायला लागला की ततोपठ्ठाय त्यानंतर जे काही सिंहाचा घास आहे, जे जे काही सिंहाचं भोजन आहे त्यातला काही पोर्शन सिंगालो खाऊ लागला. सो कती पाहचेन, सो म्हणजे तो लांडगा म्हणजे सिंगाल अतिशय कमी वेळात कती पाह अच्चयेनेव थूल शरीरो अहोसी. मग थोड्याच कालावधीमध्ये तो कसा गलेलठ्ठ झाला. अथनं एकं दिवसं गुहाय निप्पन्न कोव सिंहो आह. मग एक दिवस गुहेमध्ये निप्पन्न कोव सिंहो, मग निपचित पडलेला रिलॅक्स झालेला सिंह काय म्हणाला, गच्छ जंबुक पब्बत शिखरे ठत्वा. जंबुका तुझा आणि कुठे थांब, पब्बत शिखरावरती त्या पर्वताच्या शिखरावर जाऊन थांबून काय कर, पब्बत पाते पब्बत पादे पर्वताच्या पायथ्याशी संचरंतेसु हत्ती असं म्हैसा आदीसू. म्हणजे जे काही पर्वताच्या पायथ्याशी संचार करणारे हत्ती घोडे आहेत किंवा म्हैस आहेत, यंसन मासिन मनसन खादितू कामसी. म्हणजे तुला यापैकी कोणाचं मांस खायची इच्छा झाली असेल, तंग अवलोकेत्वा त्याचं अवलोकन करून, आगंत्वा माझ्याकडे तू येऊन, आगंत्वा मग काय म्हणायचं, मला माझ्याकडे आल्यानंतर अवलोकन केल्यानंतर असुक मत्सं खादितू कामो मी, मला अमुक अमुक प्राण्याचं मांस खायची इच्छा आहे. ती वत्वा असं म्हणून, मग वंदित्वा असं मला वंदन केल्यावर, वंदन करून काय म्हणायचं, विरोच स्वामी. काय म्हणायचं, स्वामी आता शौर्य दाखवा तुम्ही, विरोच स्वामी शाईन करा तुम्ही. काय शाईन करा, असं की आता शिकार करायची वेळ झालेली आहे, आता पराक्रम दाखवा. ती वदाही असं म्हणायचं. आणि मग काय करेल मी, अहं तंग वधित्वा मला मी त्याचा वध करून त्या प्राण्याचा मधुर मनसंग खादित्वा मी ते मधुर जे मांस आहे ते खाऊन काय करेल, तू यंपी दसामी तुला सुद्धा मी तेही देईल, असं सिंह त्याला म्हणत आहे. तर मग त्याच्या आदेशानुसार, सिंहाच्या आदेशानुसार हा जो सिंगालो आहे काय करतो, सिंगालो पब्बत शिखरं अधिरहित्वा नान पकारे मिगे ओलोकेत्वा यस्सेवं मस्तंग खादितो कामो होती. मग तो तिथे पर्वत शिखरावर जाऊन नाना प्रकारचे मृग आहेत त्यांचं अवलोकन करतो, बाकीचे प्राणी आहेत त्याचं अवलोकन करतो, आणि यस्स एव या प्राण्याचं मत्स्य मला खायची इच्छा आहे असं सांगून कंचन गुहा पवित्वा मग कंचन गुहाच्या मध्ये प्रवेश करून तम एव सिंहच आरोचेत्वा सिंहाला ऍड्रेस करून आणि पादेसु पत्तित्वा त्यांच्या पायापर्यंत जाऊन तिथे पाया पडून काय म्हणायचं, विरोच स्वामी ती वदती, शौर्य दाखवा स्वामी महाराज, स्वामी तुम्ही आता पराक्रम करा असं वदती. असं तो त्याप्रमाणे सिंहाच्या सांगल्याप्रमाणे हा जो सिंगाला आहे तो वागायला लागला. मग मग आता सिंहाला सांगितलं त्याने, मग आता सिंहो वेगेनं पखंदित्वा मग हा सिंह अत्यंत वेगाने पखंदित्वा जंप मारून सचेपी मत्तवरवारण होती. सचेपी म्हणजे जे काही, जसे काही, मत्तवर वारणो म्हणजे हत्ती, तर उन्मत्त हत्ती मत्तवर, तर उन्मत्त हत्ती होती जे काही, तथेव न जीवित खयन पापेत नन जीवित खयन पापेत्वा. नन म्हणजे त्याचे, न म्हणजे नाही हा शब्द नाही आहे इथे, न वर अनुस्वार आहे. नंग जीवितम खयन त्या हत्तीचं जीवित घेऊन, पापेत्वा म्हणजे प्राप्त करून, संयंपी वरमंसं खादती त्याचं स्वतःच त्या हत्तीचं मदमस्त हत्तीचं मांस, उत्कृष्ट मांस वरमंसं खादती ते खाल्ल्यानंतर सिंगाला सप्पी देती. मग ते काही मांस जे आहे तो सिंगाला सुद्धा देत होता. मग पुढे सिंगालो कुच्छी पुरंग मत्संग खादित्वा मग सिंगालो काय करायचा, मनसोक्त अगदी पोट भरून, कुच्छी पुरंग, कुच्छी म्हणजे मराठीमध्ये कुशी हा शब्द आहे नाही का, कुशीमध्ये, तर पोट भरून मांस खादित्वा मांस खाऊन,
गुहं पविस्वित्वा मांस खाऊन गुहेमध्ये प्रवेश करून निद्रायती तो मस्तपैकी झोपून जायचा. ही अशी त्याची दिनचर्या झाली होती. तो गच्छन्ते गच्छन्ते असे काही दिवस जाता जाता गच्छन्ते गच्छन्ते काले काही काळ असाच गेला वर मानंग वड्डेसी मग त्याचा इगो मान वाढायला लागला, अहंकार वाढायला लागला आणि मग तो काय म्हणतो ते गालो अहंपी चतुपदोव मला पण 4 पाय आहेत. किंग कारणा दिवसे दिवसे परेही पोसीय मानव विहरामी मी कोणत्या कारणाने रोज रोज दिवसे दिवसे दुसऱ्याच्या भरोशावर मी परेही पोसीय माने परावलंबीच्या परक्याच्या आधारे पोषण करून मी विहार करतो आहे. इतो पट्टाय अहंपी हत्ती आदयो हनित्वा मनसंखादी सामी आणि सिंहोपी मेघराजा आणि त्या सिंहाला पण मी म्हणणार की याच्यानंतर इतो पट्टाय मी काय करणार हत्ती आदयो हत्ती आणि इत्यादी प्राण्यांचा हनित्वा त्यांना मारून त्याचं मांस मी खाणार आणि उलट सिंहाला म्हणणार विरोचसामी ते उत्तमेव पदं निस्साय वरवारणे वदेती अहंपी सिंहेन मग हा जो निस्साय वरवारणे वदेती अहंपी सिंहेन विरोच चंबुकाती मग वदापेत्वा एकं वरवारणं वदित्वा मनसक खादी सामी तर ज्याप्रमाणे सॉरी ज्याप्रमाणे हा जो सिंह मला म्हणतो या सिंहाला मला म्हणावं लागतं की विरोच स्वामी स्वामी तुमचं शौर्य दाखवा. तर त्याच पद्धतीने मी सुद्धा हत्तीचा वध करून मी पण म्हणेल विरोच जंबुका असं म्हण सिंहाला सांगेन मी आणि असं म्हणून मग तो काय करेल मी सुद्धा एक वरवारण एक मोठा हत्ती मारून मी सुद्धा मांस खाईल असा हा सिंहाला ठरवतो आहे. तो सिंह उपसंक्रमित्वा एकदवच मग हा असा विचार करून तो काय केलं त्यांनी त्या सिंहाकडे जाऊन उपसंक्रमित्वा जवळ जाऊन म्हणाला सामी मया दिग्घरतंग तुम्हेही वदित वरवारणं मस खादती मी दिग्घरतंग इतक्या दिवसापासून तुम्ही मारलेलं हत्तीचं मांस खातोय. अहंपी एकं वरवारणं मारित्वा मत्स्य खादितो कामो मग मी सुद्धा स्वतः हत्तीला मारून त्याचं मांस खाऊ शकतो आणि तस्मा तुम्हीही निपन्न ठाणे गज्जन गुहा निपज्य सामी तुम्ही काय करा या कंचन गुहामध्ये तुम्ही निपचित पडून राहा रिलॅक्स राहा आणि तुम्ही पबद्ध पादे विचरंतं वरवारणं अलोकेत्वा मम संतिकं आगंत्वा मग तुम्ही काय करायचं तुम्ही रिलॅक्स राहायचं आणि माझ्या संत तुम्ही पबद्ध पाते विचरंतं वरवारणं अलोकेत्वा तुम्ही त्या पर्वताच्या आजूबाजूला जे काम मी करत होतो तसंच तुम्ही करायचं सिंहाला सांगतोय तो आणि तिथे जाऊन अवलोकन करायचं आणि मम संतिकन आगंत्वा माझ्याजवळ येऊन काय म्हणायचं विरोच जंबुका ती वदेथ मला म्हणायचं की जंबुका तुझं शौर्य दाखव आणि मग काय करेल मी हा अजून पुढे आहे की हे जेव्हा तू म्हणशील की विरोच जंबुका तेव्हा एकक मत्तस्मी मच्छर मा करिता माझा तू बिलकुल मत्सर करायचा नाहीस. कदाचित तुला वाटेल की हा माझा कॉम्पिटिटर आहे किंवा रायव्हलर आहे असा थोडाही तुझ्या मनामध्ये द्वेष उत्पन्न किंवा मत्सर उत्पन्न नाही झाला पाहिजे असं तो सिंहाला समजून देतोय. तर अथ नंग सिंह आह मग त्याला सिंहो नंग म्हणजे जम्बुक याला सिगालोला म्हणतो तो सिंह आह काय म्हणतो न त्वंग जम्बुकं वारणे वधीतून समत्ते सिंहकुले उत्पन्नो तू काही हत्तीला मारण्या इतका समर्थ नाही आहेस जो तू सिंहकुले उत्पन्न झाला आहेस असं नाही आहे. न त्वंग जम्बुक वारणं वदित्वा मसन खादन समर्थो सिगालो नाम लोके नथी की हत्तीला मारून मांस खाण्यास समर्थ असलेला सिंगाल आता या लोकांमध्ये नाही आहे.
सध्या तरी दिसत नाहीये. मा ते एतं रुची, हा असा तू फालतू विचार सोडून दे आणि मया वदित वारणं वरवारणं एवं मसन खादित्वा वसा. म्हणजे तू काय कर की हे पूर्वीप्रमाणे जेव्हा जसं मी मांस आधीच जे मारलेल्या हत्तीचं मांस आहे ते खादित्वा, तेच खाऊन तू मुकाट्याने इथे राहा, असं तो सिंह सांगतो आहे सिंगालाला. तर तो सिंगाल काही ऐकत नाही. सो एवं उत्तेपी विरमितुम न इच्छी, पुन्हा पुन्हा याची येव. म्हणजे तो त्याची इच्छाच नाही आहे की त्या सिंहाचं ऐकून घेण्याचं. मग सिंहो तंग वारेतून असक्यंतो संपटित चित्वा. मग सिंहाच्या लक्षात आलं की हा ऐकतच नाही अजिबात. तर त्यावेळेस मग तो म्हणतो सिंह, तेनही मम वसन ठाणे पविसत्वा निपज्जा. मग आता काय कर, मी जसं जाऊन झोपत होतो तिथे त्या गुहेमध्ये, तसाच तू जाऊन तिथे पड. मी काय करतो आता, मी पूर्ण अवलोकन करून येतो, असं म्हणून जम्बुकं कंचन गुहाय निपज्जा पेतवा. त्या जम्बुकाला सांगितलं जाऊन झोप तिथे आणि निपज्जा पेतवा म्हणजे त्याला तिथे रिलॅक्स करून स्वयं पब्बत पादे, स्वतः पर्वत पादे मत्त वरवारणं अवलोकत्वा. स्वतः जाऊन त्या पूर्ण पर्वताच्या पायथ्याचं अवलोकन करून अवलोकत्वा गुहद्वारं गंत्वा. मग परत तो गुहाद्वाराकडे गेला जिथे तो जम्बुका झोपला होता आणि काय म्हटलं, विरोच जम्बुका, चल जम्बुका आता तुझा पराक्रम दाखव. ती आहा. आता पुढे काय होतं की आता हा जम्बुका काय करतो बघा. सिंगालो कंचन गुहाय निखम येतो हा. आता हा सिंगालो कंचन गुहातून बाहेर पडला आणि आता कॉपी करत आहे तो सिंहाची. विजंबित्वा, मस्त जांभई दिली. चतुर्दिसं अवलोकेत्वा, चारे दिशांचं अवलोकन करून. तिखंतु वसित्वा, तीनदा त्यांनी आपला जो फुतकार आहे वसित्वा, जो त्याचा आवाज आहे तो तीनदा काढला. आता सिंहाची दरकाळी तर काही तो फोडू शकत नाही, तर म्हणून ते वसित्वा. मत वर वारणस कुंभे पतिस्वामी, असा विचार करून मग काय म्हणतो तो की हा जो मत्त हत्ती आहे याच्या कुंभे पतिस्वामी, याच्या मुख्य हेडवरच किंवा कुंभावरच मी काय करणार, त्याच्यावरती अटॅक करणार. पतिस्वामी त्याच्यावरच जाऊन पडणार आणि ती पखंदित्वा. मग त्यांनी तशी जंप घेतली आणि विरजित्वा पाद मुले पती, तर त्याला ती जंप अपुरी पडली आणि नंतर तो त्या हत्तीच्या पायाशी जाऊन पडला. आता हत्तीने पाहिलंच मग ते. मग वारणो दक्षिणापद उखेपित्वा तस तिच अक्कमी. तर त्या हत्तीने पाहिलं की हा तर लांडगा मला मारायला अटॅक करायला आलेला आहे. तर त्याने काय केलं, दक्षिणापद, दक्षिण म्हणजे उजवा पाय, तर त्याने सरळ त्याच्या डोक्यावरती तो पायाने चिरडून टाकलं त्याला आणि तिसट ठिणी चुन्न विचुन्न अहोसी. तर त्याच्यामुळे काय झालं, त्याचं जे डोकं आहे ते छिन्न विछिन्न झालं, त्या डोक्याचा चुरा झाला. अथस शरीर वारणो पादेन संगरित्वा रासिकत्वा उपरी लंडन पातेत्वा कोंचानंद नंदतो अरण्य पविसी. आणि मग हे सगळं त्याचं शरीर छिन्न विछिन्न करून काय केलं की त्याला पायाने संगरित्वा, पायाने असं एकत्र जमा केलं, त्याची राशी केली आणि त्याच्यावरती आपली विष्ठा टाकून लंडन पातेत्वा कोंचानंद, तो हत्तीचा नाद केला आणि नंतर तो जंगलामध्ये तो हत्ती निघून गेला. तर अशी ही घटना घडली. आणि आता बोधिसत्व सांगतायत की बोधिसत्व इमंग पवत्ती दिसवा. हे सगळे आता तो बोधिसत्व म्हणजे सिंह तो पाहत आहे हे सगळं, ही जे घटनाक्रम पाहत आहे की कसं त्या सिंगालोचा चेंदामेंदा झालेला आहे आणि त्या अनुषंगाने तो म्हणतो, इदानी हे बघ जम्बुका, विरोच जम्बुका, हे आहे तुझा पराक्रम जम्बुका. ती वत्वा इमंग गाथंग आह. मग अशा पद्धतीने त्याने बुद्धाने ही गाथा बोधिसत्वानी म्हणजे जो लायन असतो त्याने ही गाथा म्हटलेली आहे. लसीच ते निफलिता मत्थकोच पदालितो सब्बा ते फासुका भग्गा अज्जखो त्वं विरोचसी. तर तुझं पूर्ण मेंदू फुटून बाहेर आलेला आहे, पूर्ण मस्तकाचा चेंदामेंदा झालेला आहे, सगळ्या बरगड्याचा पूर्ण
भग्न झालेल्या आहेत किंवा क्रश झालेल्या आहेत आणि अज्य म्हणजे आज तो म्हणतो की मला आता त्याचं शौर्य दाखवायचं आहे. तर अशी ही गाथा म्हटलेली आहे. म्हणजे अनडिझर्विंग व्यक्ती की ज्याची लायकी नाही आहे त्यांनी असा पराक्रम केलेला आहे. आणि मला सांगितलेलं आहे की विरोच स्वामी म्हणायला, विरोच जम्बुका म्हणायला, तर त्याची ही वस्तुस्थिती अशी आहे असं बुद्ध त्या ठिकाणी नमूद करतात या गाथेमध्ये. आणि मग आता हे जे शास्त्र आहे जे आता सांगत आहे देवदत्ताबद्दल, ते म्हणतात की सत्ता इमंग धम्मदेशनं आहारित्वा, ही धम्मदेशना दिल्यानंतर जातकं समोधानेसी, मग त्या जातकाचं समाधान करतात आणि मग सांगतात की त्यावेळेस तदा सिंगालो देवदत्तो अहोसी, त्यावेळेस जो सिंगाल होता तो देवदत्त होता आणि सिंहो पण अहमेवम अहोसी, सिंह जो होता तो मीच होतो. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी विरोच जातक वर्णना पूर्णपणे इथे या ठिकाणी पूर्ण होते आहे. तर अशी ही गाथा आहे आणि या गाथेच्या अनुषंगाने आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या माहिती होत आहेत, तर त्यातल्या काही गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो. या ठिकाणी ही धम्मपद जातक कट्टकथा या ठिकाणी संपते आहे, पण त्या अनुषंगाने आलेले काही मुद्दे आहेत ते मी सांगू इच्छितो. तर या अट्टकथेमध्ये जातकामध्ये तर हा जो बोधिसत्वाचा किंवा बुद्धाचा जो वीर्य पारमी जी आहे ही हायलाइट होताना आपल्याला दिसते आहे. आणि त्या वीर्य पारमितीच्या अनुषंगाने बुद्धाने कसा संघभेद टाळला किंवा संघभेदावरती कसं वर्चस्व मिळवलं ते याच्यातून दिसतो आहे. एक तर संघभेदाचा एक मुद्दा आहे आणि दुसरा आहे की जे नॉन डिझर्विंग व्यक्ती आहे, जो लांडगा आहे, तो कसा स्वतःचा आणि इतरांचा नाश करतो. या दोन मुद्दे आपण बघितले पाहिजेत. तर बुद्धाने सांगितल्याप्रमाणे जे गरुकर्म आहे, तर ते 5 गरुकर्म जे आहेत त्यातलं संघभेद हे अत्यंत गंभीर असं गरुकर्म आहे. तर पहिलं तर आहे की आईची हत्या हे एक गरुकर्म झालं, वडिलांची हत्या हे दुसरं गरुकर्म झालं, तिसरं आहे अर्हताची हत्या हे तिसरं गरुकर्म, चौथं आहे बुद्धाचा रक्तपात जे याने देवदत्ताने केला होता ते सुद्धा गरुकर्म आहे, आणि 5वं आहे संघभेद. तर ही संघभेदाची जे गरुकर्म आहे आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि आपल्या कम्युनिटीचं म्हणा किंवा आपल्या धम्माचा खूप मोठी हानी याच्यामधून होते आहे, हे आपण प्रत्यक्ष पाहतोय. आणि हे जे संघभेदाचं उदाहरण हे बरोबर आजच्या काळामध्ये ह्या जातकातल्या ज्या कथेमधून आपल्याला बरोबर आजच्या जीवनामध्ये लागू पडतंय. ही एक महत्वाची बाब आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. आणि दुसरी गोष्ट बघा की जेव्हा म्हणतो की शायनिंग इंडिया किंवा जसं की विरोच सिगालो जसं म्हणतो, तर त्याचप्रमाणे एकीकडे दाखवत आहे आपण की शायनिंग इंडिया किंवा प्रोग्रेसिव्ह किंवा हा बघा आमचा विकास, पण तशी ऍक्च्युअली परिस्थिती नाहीये. अत्यंत कर्जबाजारी झालेला आहे आपला देश. आणि दुसरीकडे सांगतायत की आम्ही किती मोठा आमचं फायनान्शियल आमचा जो इंडेक्स आहे, फायनान्स इंडेक्स जो काही असेल, आम्ही किती आर्थिक प्रगतीवर आहोत हे दाखवलं जात आहे. एकीकडे एखाद्या गावातली स्त्री जिला म्हणजे ती प्रसूतीसाठी नीट येऊ शकत नाही दवाखान्यापर्यंत, रस्ते नाहीत लोकांना, आणि हे कोणीही याच्याकडे हायलाइट केलं नाही, हे मुद्दामून झाकून ठेवलं जातं. आणि दुसरीकडे सांगितलं जातं की आम्ही बघा हे किती रोड बांधतोय, किती रस्ते बांधतोय. हे अशा पद्धतीची जी प्रोग्रेस आहे ही दाखवण्याचं हे जे प्रकार आहे ते नुसतं दुसरं तिसरं काही नसून शायनिंग इंडिया किंवा शौर्य दाखवण्याचा जो प्रकार आहे हा अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे दाखवलं आहे आणि त्यासाठी हे जातक लागू पडतं. म्हणजे दुसरं एक्झाम्पल जर आपण अजून घेतलं ज्यामध्येच, तर ते आहे बॅकडोर एंट्री. म्हणजे लायक नसलेले लोक सुद्धा कसे प्रत्यक्षात ते आपल्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ज्या उच्च पदाच्या ज्या ऍडमिनिस्ट्रेशन आहेत त्यामध्ये घुसवले जातात, त्यांची लायकी नसताना सुद्धा. हे सुद्धा एक या जातकचं खूप मोठं रिलेव्हन्स त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. अजून आपल्याला दिसत आहेत की
अग्निवीर सारखे जे जे आताचे जे लोक आहेत, अग्निवीर जी संकल्पना आहे, त्या अग्निवीरांना कोणतंही प्रशिक्षण न देता त्याला डायरेक्ट मृत्यूच्या तोंडी दिलेलं जातं. देशाच्या रक्षणासाठी त्यांना एक एक नॉमिनल पगार देऊन त्यांचा वापर केला जातो. हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला हायलाइट होत आहे. इतकंच काय की हे आपले जे शाळेचे जे शिक्षक आहेत किंवा शाळा संस्था चालवल्या जातात की जे अत्यंत निर्मळ आणि अत्यंत उदात्त भावनेने ज्या शिक्षण संस्था असायला पाहिजेत, जे मुलांना किंवा आपल्या नव्या पिढीला शिक्षण देताना, त्या सुद्धा ज्या ज्या चांगले शिक्षक घेतले जायला पाहिजेत, असे कुठलेही चांगले जे हायली क्वालिफाईड टीचर आहेत असे न घेता जे केवळ म्हणजे पैसे देऊन, म्हणजे सरळ सांगायचं म्हणजे की एखाद्या लालसेने, एखाद्या करप्ट पद्धतीने त्या शिक्षकांची भरती होते. नागपूरमध्ये एक भयंकर उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सुद्धा लोकांची कशी दिशाभूल केली जाते आहे या देवदत्ताप्रमाणे, हे आजच्या प्रसंगी आपल्याला दिसून येते. तर ह्या सगळ्या ज्या जे जे जातक आहेत हे आजच्या परिस्थितीला बरोबर बसतात आणि यातून आपल्याला हेच बोध घ्यायचे आहेत की बुद्ध काय सांगतायत की सत्य अपरिहानीय धम्म सांगतायत, नाही का? तुम्ही एकजुटीने राहायला पाहिजे, संघभेद करू नका. हे सगळं कागदावर न ठेवता, आता सध्या तर हे सगळं कागदावर आहे. मोठमोठ्या वक्त्यांकडून हेच ऐकायला मिळतं की काय करा आपण, सत्य अपरिहानीय धम्म वापरला पाहिजे. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला एकत्र यायचं आहे त्या ठिकाणी फ्रॅगमेंटेशन होत आहे. फ्रॅगमेंटेशनचे अजून फ्रॅगमेंटेशन होत आहे. आणि याच्यासाठी हे या जातकातून आपण निश्चितपणे बोध घेऊ शकतो आणि यातून आपल्याला निश्चित प्रेरणा मिळेल असं हे जातक आहे. मी आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न केला, आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले सगळ्यांचा आभार मानतो आणि मला संधी दिली त्याबद्दल धम्मसाखतच्या टीमचे पुन्हा एकदा धन्यवाद. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब. साधू साधू, धन्यवाद सर. खूप सुंदर तिथे तुम्ही जातक अठ्ठा कथावर प्रकाश टाकला. साधू साधू साधू. सुंदर आणि सहज समजेल अशा सोप्या पद्धतीने आम्हाला जातक समजावून सांगितलेलं आहे. आजच्या व्याख्यानाला अनुसरून जर कोणाचे प्रश्न असतील तर ते जरूर विचारावे. हा मंच आता प्रश्न उत्तरासाठी खुला केला. बोला तायडे सर. हा, मी धनराज तायडे बोलतो वर्धेवरून. हा तायडे साहेब बोला. आपण नेहमीप्रमाणे फार चांगलं स्पष्टीकरण दिलं, सर्व चांगल्या प्रमाणे समजून सांगितलं सर. थँक्यू. तर माझा एक असा प्रश्न होता की हा जो देवदत्त आहे, याच्या देवदत्ताच्या आता आपण धम्मपद मध्येही अनेक कशाच गोष्टी ऐकल्या की तो भगवंताच्या विरुद्धच काम करायचा, भगवंताच्या सोबतच जन्म घ्यायचा, परंतु भगवंताच्या विरुद्धच काम करायचा, भगवंताला कसा त्रास होईल हेच पाहायचा काय. पण तरीही त्याचा मनुष्य जन्मामध्ये झाला. तर या मनुष्य जन्म होण्यासाठी त्याला काहीतरी पुण्यकर्म केलं असेल ना, तर असं कुठलं पुण्यकर्म केलं की भगवंताच्या घरामध्ये त्याचा जन्म झाला, भगवंताचा चुलत भाऊ झाला काय. कारण चुलत भाऊ भगवंताचा जसा आनंद चुलत भाऊ झाला तसं देवदत्त पण झाला. तर याचं असं कुठलं पुण्यकर्म होतं, याची काही माहिती आहे का सर आपल्याला? असेल तर प्लीज सांगा. याबद्दल असं स्पेसिफिकली नाही सांगता येणार, पण बुद्धांच्या काळामध्ये बुद्धांचे शत्रू आणि त्यांचे उपासक सुद्धा त्यांनी जन्म घेतलेला आहे. आणि मला पण असाच प्रश्न येत आहे की जर बुद्धांचे चित्त पवित्र होते त्याच्यानुसार ते जन्म घेत होते आणि यांचं चित्त होतं ते अकुशलाचं चित्त होतं, मग ते बुद्धांबरोबर जन्म कसे घेत होते? कुशल आणि हे कुशल दोन्ही जर बॅलन्स करायला गेलं तर मॅचच होत नाही ना ते. ओके ओके, पण कुशल चित्त असेल तरच मनुष्य जन्म आहे असं कुठं म्हटलं नाही, प्रत्येक योनीमध्ये त्यांनी बुद्धांबरोबर जन्म घेतला असं म्हटलं जात आहे ना. हो हो हो. तर हा जो आपला रायवल आहे किंवा त्याला आपण काय म्हणू, विलन, हा प्रत्येक ठिकाणीच असतो आणि तो आजही आहे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये.
तर त्यांनी असे पुण्यकर्म केलेत किंवा नाही केलेत याबद्दल तर असं स्पेसिफिकली नाही सांगता येत. पण हा जो क्रम आहे तो आजही सुरू आहे. ज्या ठिकाणी चांगुलपणा असतो किंवा कुशलकर्म असतात त्या ठिकाणी त्याला व्हायलेट करणारे सुद्धा लोक जन्म घेतच असतात. सर मला थोडंसं बोलायचं होतं. जसे बुद्धांचे कुशलकर्मामुळे त्यांचं चित्त जे होतं तर त्यांना बुद्ध व्हायचं होतं किंवा त्यांना समासंबुद्ध व्हायचं होतं म्हणून ते पुन्हा पुन्हा जन्म घेत होते आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये येऊन त्यांच्या ज्या पारमिता होत्या त्या पूर्ण करत होते. त्याच पद्धतीने इवन देवदत्ताचंही कदाचित त्याचं जे चित्त होतं ते असं होतं की मला जेव्हा जेव्हा बुद्ध जन्म घेतील तेव्हा तेव्हा मला त्यांच्याबरोबर जन्म घ्यावा, हे त्यांचं चित्त इतकं स्ट्रॉंग असणार की प्रत्येक वेळेला जरी त्यांनी निगेटिव्हिटी असली तरी सुद्धा ते बुद्धाबरोबर जन्माला येत होते. आणि मे बी इनडायरेक्टली ही वॉज हेल्पिंग बुद्ध, आय मीन आपला बोधिसत्व टू कम्प्लीट हिज पारमितास. असं असू शकतं का सर? हे असू शकतं, म्हणजे तुमच्या मताशी सहमत आहे. म्हणजे इनडायरेक्टली मार म्हणू शकतो का त्यांना ग्रोथ करण्यासाठी? बरोबर आहे. एक दुसरं उदाहरण देतो की बुद्धांनी अशा लोकांना एंटरटेन केलेलं आहे की जे त्यांना त्रास देणारे आहेत किंवा अकुशल कर्म करून करून सुद्धा त्यांना दूर केलेलं आहे. एक दुसरं एक्झाम्पल मी नेहमी देत असतो ते म्हणजे आपल्या भिक्खू संघामध्ये बुद्धांना छबग्गीय भिक्खू होते. ते अत्यंत त्रासदायक, अत्यंत मिसबिहेविंग होते. त्यांना बुद्धांनी ठरवलं असं की यांना एक्सपेल करून टाका संघातून किंवा देवदत्ताला बिलकुल माझ्या संपर्कात येऊ देऊ नका. हे याच्यासाठी ठेवलेलं आहे की आपल्याला वाईट गोष्टीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्हाला काहीतरी उदाहरण पाहिजे, काहीतरी गाईडलाईन्स पाहिजे. तर ह्या गाईडलाईन हे जे छबग्गीय भिक्खू झालं किंवा हा जो देवदत्त झाला हे कंटिन्युअसली तुम्हाला फीड करत होते रॉंग डुईंग्स, निगेटिव्हिटीज इन द सोसायटी, आणि त्याच्यावरती ओव्हरकम कसं करायचं एक प्रकारे अशा पद्धतीने धम्म देण्यासाठी बुद्धांना ते उपयोगी पडलं. सर आजच्या जगात सुद्धा आपण बघतो की ज्या काही प्रवृत्ती आहेत त्या बऱ्याचशा निगेटिव्ह प्रवृत्ती जास्त आहेत. पण त्याबरोबर काही पॉझिटिव्ह लोक पण आहेत की जे धम्माच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहेत. काही धम्माच्या मार्गावर चालत नाहीये पण तरी सुद्धा त्यांची प्रगती होते. ते मे बी त्यांच्या पूर्वकर्मामुळे असेल किंवा पुण्यकर्मामुळे असेल. पण तरी सुद्धा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे दोन्ही चित्त जगामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं कुठेतरी त्याचा बॅलन्स होत असावा. कारण कुठल्याही व्यक्तीला जेव्हा आपण चांगलं चांगलं करतो तरी पण प्रत्येकाच्या मध्ये इगो असतोच आणि त्या इगोला कुठेतरी त्याची जाणीव करून देण्यासाठी म्हणा किंवा त्यातनं बाहेर पडण्यासाठी निगेटिव्हिटी हेल्प करत असावी का सर? हा जरा म्हणजे थोडासा विषय डायव्हर्ट होतो आहे की बुद्धांनी म्हटलेला आहे की कम्म विपाकाचा जो नियम आहे तो ठरलेला आहे. म्हणजे नित्य धम्म वेदनीय कम्म किंवा अपरापरीय कम्म किंवा काही दिवसांनी घडलेलं, म्हणजे प्रत्येक कम्माचा विपाक आहे. बरोबर आहे. पण तो विपाक कसा होईल, तुम्ही जसं म्हटलं की या लोकांचं पण चांगलं होतं जे वाईट कम्म करतात असं म्हटलं ना तुम्ही. तर इट इज नॉट टू बी अनालाइज, हे आपल्या आकलन शक्तीच्या बाहेरचं आहे की कोणाच्या कम्माचा विपाक कसा होईल. वी नेव्हर नो. हे कधीही आपल्याला बुद्धांनी सांगितलं की दिस इज अचिंतनीय धम्म. यामध्ये आपण आपला विचार किंवा आपले आता जे कॉन्सेप्ट आपण मांडतोय की हे पण म्हणजे जन्मलेले आहेत आणि देवदत्त पण समोर जन्मले की हे कसं काय सायमल्टेनियसली ऍक्शन होते. तर हा जो ऍक्शन होण्याचा किंवा पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचा जो क्रम आहे किंवा ही अनालिसिस आहे ही आपली अनालिसिस आपल्या आकलनाच्या पलीकडली आहे. बुद्धांनी सांगितलेलं आहे. त्याला अचिंतनीय धम्म म्हटलेलं आहे बुद्धांनी. गायदानी सरांनी हँड रेज केलेला. सरांना काहीतरी बोलायचंय. सर बोला. नमो बुद्धाय सर. सगळ्यांना जय भीम.
बोला आज थोडा उशिराच जॉईन झालो मी, बरं नसल्यामुळे. तर तुमची परमिशन असेल तर देवदत्ताबद्दल जो प्रश्न आला होता, मी त्याबद्दल बोलू का सर? बोला ना सर, बोला. तर डॉक्टर रिया मॅडमनी जो मुद्दा ठेवला ना, की देवदत्त अकुशल कर्म करूनही म्हणजे होऊ शकते, ते बुद्धांच्या सोबत त्यांनी जे काही संकल्प केला होता की बुद्धांना मी त्रास देणार म्हणून त्यांचा जन्म त्यांच्या सोबत झाला असेल, हे अगदी बरोबर बोलले मॅडम तुम्ही. कारण तुम्हाला याचा रेफरन्स ना सेरी वाणीच्या जातक मध्ये तुम्हाला सापडेल. जेव्हा तिथे दोघेही सेम बिझनेस करणारे असतात, बोधिसत्व आणि देवदत्त त्या जन्माचा. तर त्यामध्ये ते सोनं विकायची जी स्टोरी असते ती एका गरीबाच्या घरी ते सोनं असते. तर त्या ठिकाणी तो मिथ्या संकल्प घेतो देवदत्त, कारण त्याला त्रास, त्याचा बिझनेस तिथे लॉस होतो त्या जातक मध्ये. आणि त्यावेळेस तो मिथ्या संकल्प घेतो की मी तुझ्या प्रत्येक जन्मामध्ये येऊन मी तुला त्रास देईन, तुला सोडणार नाही म्हणून. तर या मिथ्या संकल्पनांनी पण, जरी तो अकुशल कर्म त्यांनी केले असेल, त्याच्यामध्ये काही चांगले गुण नसतील, पण तो मिथ्या संकल्प त्याला बुद्धांसोबतच्या प्रत्येक जन्मामध्ये त्याला जन्म मिळतो त्याला. म्हणजे पण कधी कधी दुसऱ्या योनीमध्ये पण राहतो, पण त्यांचा संबंध आलेला आहे. आणि सेरीवाणी जातकच्या आधीचे काही जन्म असतील, मग त्या ठिकाणी पण मग देवदत्त कसा का जन्म घेतो आहे, आपण जर असा प्रश्न आला. पण बुद्धांना त्रास झाला आहे नंतर, बुद्ध झाल्यानंतर पण. तर त्यामध्ये एक आहे की त्यांनी देवदत्ताला मारलं होतं एका जन्मामध्ये, म्हणजे बोधिसत्वानी. तर त्या कुशल कर्माने देवदत्तानी त्यांच्या अंगावरती शिळा फेकली होती. तर या सगळ्या गोष्टीचा तुम्ही रेफरन्स केलं तर तुम्हाला उत्तर क्लिअर मिळेल की का प्रत्येक जन्मामध्ये मनुष्य म्हणून जन्म झालेला आहे किंवा बुद्धांसोबत त्यांचा जन्म झालेला आहे. तर याचा रेफरन्स तुम्हाला या अँगलनी आपण या गोष्टीला समजू शकतो. आणि म्हणून बोधिसत्व जेव्हा देवदत्ताला त्या जन्मामध्ये, त्याचा मोठा भाऊ असतो देवदत्त आणि स्वभावाने खूप छान असतो तो, पण राज्य मिळावं, धन संपत्ती मिळावं म्हणून बोधिसत्व आपल्या मोठ्या भावाला मारतात, एकांत स्थळी घेऊन जातात आणि त्यावरती खूप मोठी शिळा फेकून त्याला खाली खाईमध्ये फेकतात आणि मोठी शिळा ब्लॉक करून देतात की तो आतमध्येच मरून जाईल म्हणून. तर तो खूप तडफडून मरतो देवदत्त त्या जन्मामध्ये. तर त्या कर्मानी, त्या चित्तानी, कारण काय असतं की चांगला व्यक्ती जेव्हा त्याला राग येतो ना, तर तो द्वेष खूप मोठा असतो. तो द्वेष म्हणजे जर एखादा व्यक्ती खूप चांगल्या स्वभावाचा असेल आणि शीलवान असेल आणि त्याच्यासोबत कधी अन्याय झाला आणि त्यांनी त्या अन्यायाला शांतीने उत्तर दिलं तर तो खूप प्रगती करेल. पण अशा व्यक्ती जो शीलवान असतो आणि शांत स्वभावाचा असतो, त्यासोबत जर अन्याय झाला आणि त्यांनी द्वेष केलं ना, तर तो द्वेष खूप मोठा असतो तो द्वेष. तर त्याला तो द्वेष खूप दूरपर्यंत घेऊन जाऊ शकतो. तर बघा, बोधिसत्वांनी हत्या करून बुद्ध होऊन महापरिनिर्वाण पण होऊन गेलं, पण देवदत्त बघा कसं अजूनही निर्यामध्ये आहे. तर या हिशोबाने आपण ही गोष्ट समजू शकतो आपण. थँक्यू सर, एवढंच बोलायचं होतं मला. थँक्यू, गुड एक्सप्लेनेशन. थँक्यू सर, तुम्ही आमच्या प्रश्नाचं समाधान केलं. आणि म्हणजे माझं ते इमॅजिनेशन होतं, पण त्याला कुठल्या तरी याचा बेस आहे हे ऐकल्यावर मला खूपच आनंद वाटला. आणि थँक्यू व्हेरी मच सर. हो सर, थँक्यू व्हेरी मच. म्हणजे जे माहिती नव्हतं ते मिळालं. देवदत्ताची एक चांगली बाजू पण ऐकायला मिळाली, पण त्याच्यामध्ये बुद्धांनी पण मग त्यांना ते सांगून ते डायव्हर्ट करू शकले असते ना, त्यांचे विचार जे चुकीचे झाले ते. असं पण एक प्रश्न उभा राहतो नंतर. हो, कारण आपण सगळ्या जातकचा अभ्यास केला ना, तर आपल्याला एक जातक अशी पण सापडते, त्या जातक मध्ये बघा बोधिसत्वाला
तिथला राजा जो देवदत्त असतो तो खंती जातक म्हणून आहे ती. त्यामध्ये बघा म्हणजे तडफडून मारतात ना बोधिसत्वाला देवदत्त. त्याची म्हणजे स्किन कडून म्हणजे माझ्या हृदयामध्ये खंती आहे जेव्हा असे म्हणतात ना ते देवदत्त, तेव्हा त्यांना खूप तडफडून मारतो देवदत्त. बोधिसत्व हे जाणतात की मी याच्यासोबत एका जन्मात वाईट केलं आहे म्हणून तेवढी ती खंती ठेवतात ते, आणि त्या कर्माचा विपाक ते त्या ठिकाणी काढून टाकतात. पण ते उरलं सुरलं आहे, कारण असे कर्माचे विपाक आपल्याला भोगावंच लागतात, आणि म्हणून ते उरले सुरले कर्म देवदत्त दगड फेकून पूर्ण करतो, आणि त्यामध्ये त्यांना इजा होत नाही, कारण ते बुद्धत्व प्राप्त केलं असतं त्यावेळेस. तर आहे, पण बऱ्याच गोष्टी तर मी पण प्रत्येक जातक नाही वाचले, पण आपल्याला रेफरन्स जातक मधूनच मिळतं सगळ्या गोष्टीचं. आपल्याला क्लॅरिटी तिथूनच मिळणार आहे हळूहळू. तर जेवढ्या जातक आपण वाचल्या ना एक्स्ट्रा, आपण तर हे घेतच राहतो, मॅक्झिमम तर आपण जातक घेणार, पण या व्यतिरिक्त खूप जातक आहेत, त्यामधून आपल्याला खूप क्लॅरिटी येऊ शकते मॅडम, तुम्ही जर वाचत गेलं तर. आहे. आणि वर्षा मॅडमनी पण हात वर केलेला आहे. मेनल मॅडमचा प्रश्न आहे की देवदत्त हे होणारे पचैक बुद्ध आहेत, हे कसे? तर मॅडम असं आहे की बुद्ध कोणालाही होता येतं, अनलेस अँड अंटिल यू प्युरिफाय युअर माइंड. तुमचं माइंड प्युरिफिकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. एखादा देवदत्त आहे, त्यांनी त्याचे कर्म विपाक पूर्ण केल्यानंतर जो कोणी आहे देवदत्ताच्या ठिकाणी दुसरा कोणी आहे, त्या प्रत्येकाला संधी असते की आपले आपले कर्म सुधारायची प्रत्येकाला संधी असते. हे बुद्धाच्या तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य आहे. वर्षा मॅडम, तुम्ही हात वर केलाय, बोला. थँक्यू सर. सर मला ऍड ऑन करायचं होतं, गायधनी सरांनी जे सांगितलं त्याच्याबद्दलच मला इन्फॉर्मेशन द्यायची होती ऍक्च्युली. जे हे देवदत्ताबद्दल जो पॉइंट आलेला आहे, गायधनी सरांनी 11 मेला एका व्याख्यानामध्ये, आपल्याच एका व्याख्यानामध्ये त्यांनी थोडं देवदत्त आणि बुद्धांचे जे कर्मविपाक आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं होतं. तर ते इतकं छान सांगितलेलं आहे. सगळ्यांनी ते जातक जे होतं मागच्या महिन्यातलं, गायधनी सरांनी थोडासा प्रकाश टाकलेला आहे त्याच्यावर, देवदत्ताच्या कर्म आणि बुद्धांचे कर्म कसे हे झालेले आहेत ते. तर ते सगळ्यांनी ऐका, म्हणजे या सगळ्यांचं प्रश्नांचं उत्तर भेटेल. आणि मग देवदत्त वाईट नव्हता त्याच्याबद्दल पण सांत्वना येते, आणि बुद्ध कसे खंती करतात त्यांच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये जन्मामध्ये, त्याच्याबद्दल पण श्रद्धा उत्पन्न होते. ते सांगायचं होतं सर. सर, या सगळ्या म्हणजे आपल्या चर्चेवरनं आय हॅव कम टू द कन्क्लुजन की आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जातकामध्ये आहे, आणि त्यासाठी जातकाचा अगदी सखोल अभ्यास करणं अतिशय महत्वाचं आहे. आपल्या प्रश्नाची उत्तरं आपल्यालाच मिळतील असं मला वाटतं. थँक्यू सर. येस सर, मी तुमच्याशी ऍग्री आहे मॅडम. कारण हे जे जातक आहे केवळ आपण कथा म्हणून न घेता याचं आत्ताच रिलेव्हन्स आपल्याला जागोजागी दिसून येतं, पदोपदी दिसून येतं. आणि हे ज्वलंत उदाहरण आज मी जे काही सांगितलेले आहे ते ह्या जातकालाच रिलेटेड आहे. जेवढे काही जातक आहे, वी लर्न मेनी थिंग्स फॉर टुडेज लाईफ. मला वाटते कन्क्लूड करायला पाहिजे. मिसाळकर सर नसतील, आहेत का? असतील तर ठीक आहे, नाहीतर विल कन्क्लूड. मिसाळकर सर आहेत सर. नमो बुद्धाय, जय भीम सगळ्यांना. आणि आज लबाने सरांनी जे जातक घेतलं होतं, आणि आपल्याला माहिती आहे की ते जातक खूप छोटा आहे. पहिला भाग देवदत्ताचा आहे, आणि देवदत्ताच्या संदर्भात एका कोल्ह्याची गोष्ट सांगितलेली आहे. आणि ती मी बघितलं ना, आपण याच्या आधी पण कोल्हा असेल, घोरपड असेल, हरण असेल, असे छोटे छोटे प्राणी आहे. म्हणजे इव्हन वस्त्र किडा, म्हणजे कपड्यावर जो किडा असतो त्याच्या मानसिकतेबद्दल सुद्धा आपण धम्मपदात चर्चा केली. तर हे प्राण्यांचे जे स्वभाव आहे त्याचं इतकं उत्कृष्ट म्हणजे वर्णन या जातक कथामध्ये केलेलं आहे ना. तर या फक्त नीतिकथा जे म्हटल्या गेलेल्या आहे त्या नीतिकथाने हे आपल्या लक्षात आलंच असेल आज. म्हणजे
56 क्रमांक व्याख्यान आहे, म्हणजे 1 वर्ष होऊन गेलेलं आहे आपल्याला आणि वर 1 महिना पण झालेला आहे. तर एवढ्या म्हणजे 13 महिन्यात आपल्याला जातकाचा पॅटर्न लक्षात आलेला आहे आणि जी सम्यक चर्चा होते म्हणजे ती खरंच उत्साह देणारी आहे. कारण मधात आम्हाला असं झालं होतं की म्हणजे काय जातकाला कमी म्हणजे लोक कमी रिस्पॉन्स देतात किंवा कमी अटेंड करतात, पण ती एक तात्पुरती अवस्था असते आपल्याही मनाची आणि लोकांच्याही मनाची. आणि आता पुन्हा म्हणजे एनर्जेटिक वाटत आहे सगळ्यांनाच की संख्या पण चांगली असते, नंतर त्याला रिस्पॉन्सही चांगला असतो आणि प्रश्न उत्तर म्हणजे ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन जे आहे ते फार महत्वाचं असतंय आणि ते आपल्या धम्मसाकाच्या ग्रुपवर नेहमीच असतंय. त्यामुळे तुमच्यामुळे म्हणजे जे उपासक उपासिका किंवा श्रोते जे आहेत तुमच्यामुळे सगळ्याच वक्त्यांचा आणि धम्मसाकाच्या टीमचा उत्साह वाढतो आणि तुमचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन राहणं फार गरजेचं आहे. आणि जी टीम आहे म्हणजे धम्मसाकाचं जे पीपीटी टीम आहे किंवा मग आता वंदना घेणारे असतील किंवा संचलन करणारे जे असतील हे आपल्याला नवीन नवीन लोक लाभत आहेत आणि हीच आपली जमेची बाजू आहे. आणि हा प्रोग्राम म्हणजे कंटिन्यू कसा चालू राहील याची जबाबदारी आता धम्मसाकाच्याची नाही आहे, ही आपल्या श्रोत्यांची किंवा उपासक उपासिकांची तेवढीच जबाबदारी आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून आपले तुम्हाला जे काही तुमच्या कल्पना असतील, तुमच्या जे काही सजेशन्स असतील ते अपेक्षित आहे की धम्मसाकाच्या टीमला कळवायचे किंवा चर्चा करायचे. असो, आजचं जे जातक होतं तर विरोचक जातक आहे ना, लबाने सरांनी खूप उत्कृष्टरित्या सांगितलेलं आहे त्यात आणि पुन्हा म्हणजे ते रिपीट करायची गरज नाही. फक्त त्यातला पहिला जो भाग जो आहे तो आहे की देवदत्ताचा आहे. आपल्याला माहित आहे की देवदत्ताने संघभेद केल्यानंतर म्हणजे पहिले तर त्यांनी कंडिशन टाकल्या बुद्धाला की या 5 वस्तू या 5 काही डिमांड केल्या त्यांनी. आपल्याला माहित आहे की म्हणजे बोधिप्राप्ती झाल्यानंतर जेव्हा पहिले धम्मचक्र प्रवर्तन झालं तर त्यांनी म्हणजे सुरुवातीला म्हणजे लोकांवर भारच ठेवायचा नाही आणि म्हणून पंसुकुलिक चिवर जे आहे ना म्हणजे लोकांनी फेकलेले कपडे उकरड्यावर त्याचे वस्त्र घालायचे किंवा चिवर बनवायचं, थिगळ्याचं चिवर जे आहे त्याला पांसुकुलिक चिवर म्हणतात ते घालायचं म्हणजे ठरवलं होतं. पण पुढे काय झालं की म्हणजे राजे आणि पिंडपात करूनच भोजन करायचं ही तर परंपरा आजपर्यंत आहे. पण पॅरलल काय होतं म्हणजे तुम्ही धम्म शिकले, तुम्हाला धम्माचा लाभ झाला, तुम्हाला निब्बाण प्राप्त झाला, सर्वोच्च फळ तुम्हाला मिळालंय, पण तुमचं तिथेच जबाबदारी संपते का की मी कष्ट केले मला ते मिळालं, मी इथे थांबायचं का? कारण बुद्ध पण थांबले नाही, बुद्ध पण बाहेर निघाले आणि इथून इतर ठिकाणी पण भिक्खू बाहेर निघाले आणि जे बाहेर निघाले ते लोकांना या प्रवाहात आणण्यासाठी, उपासक उपासिकांना या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी म्हणजे अत्यंत मेहनत घेतलेली आहे. उपाशी राहून किंवा जीवाचं बलिदान करून विनयाचं पालन करून त्यांनी स्वतः विकास घडवला आहे, तसाच लोकांना या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच आपल्याला माहित आहे की जेव्हा पंसुकुलिक चिवर जेव्हा वापरायचे सगळे भिक्खू, उकरड्यावर फेकलेले जे कपडे आहेत ते म्हणजे उचलून आणायचे, म्हणजे लोकांच्या जे उपयोगी नाही, लोकांनी टाकून दिलेले वस्त्र ते घ्यायचे आणि मग ते व्यवस्थित कापून धुवून नंतर त्याला व्यवस्थित थिगळ लावून कसे तरी ते वस्त्र घालायचे एकदम इनिशियल स्टेजला. आणि पुढे मग म्हणजे आपल्याला चिवरखंड जो आहे विनय पिटकामध्ये त्यात त्याचा कशी पद्धत होती. नंतर एकदा बुद्ध जे आहेत आपल्या म्हणजे एका म्हणजे पर्वतावरून जात होते तर खाली जे शेती दिसत होती लोकांच्या शेती, तर आपण हे आता बघतो की वरून बघितलं तर शेती किती सुंदर दिसते ना, चौकोनी पट्टे दिसतात आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे, हिरव्या रंगाचे, खूप सुंदर दिसतं शेती आपल्याला पहाडावरून. तर बुद्धाने मग ते पण वर्णन आलेलं आहे. बुद्धाने आनंदाला म्हटलं की आपले जे भिक्खू जे आहेत ते खूप विचित्र म्हणजे त्यांचं शिवण काम असतंय, थिगळं व्यवस्थित लावत नाही, तर असे बरोबर चौकोनी त्रिकोणी किंवा गोल असे थिगळं बनवलं तर शिवर किती चांगलं दिसेल. तर मग तेव्हापासून मग व्यवस्थित कापणं सुरू झालंय आणि ते थिगळ व्यवस्थित लावणं सुरू झालंय. नंतर त्याला डाय कसं करायचं, त्याला रंग कसा द्यायचा वगैरे वगैरे पूर्ण आपल्याला त्याचा प्रोग्रेस म्हणून चिवर असा आपल्याला दिसतो. आणि पिंडपात तर करतच होते ते. आणि
नंतर जेव्हा युवकाला जेव्हा पहिला एक कपडा जो मिळाला होता त्यांना, एकदम उच्च दर्जाचा सिल्कचा कपडा मिळाला होता, मग तो त्यांनी बुद्धांना दान केला होता. आणि तो पहिला म्हणजे ते पहिलं वस्त्र आहे जे बुद्धांनी स्वीकारलेलं आहे, कोरं, म्हणजे त्याची लाख मोलाची किंमत होती त्यावेळेस, ते त्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि तेव्हापासून सगळ्या भिक्खूंना परवानगी दिली त्यांनी की तुम्ही नवीन वस्त्राचा स्वीकार करू शकता, म्हणजे चिवरासाठी. आणि जेव्हा लोकांना कळलं तेव्हा मग लोकांनी एवढं दान देणं सुरू केलं चिवराचं, तर म्हणजे गठ्ठेच्या गठ्ठे ते भिक्खूंना द्यायचे आणि भिक्खू मग ते डोक्यावर घेऊन ते गठ्ठे जायचे, कारण नकार देता येत नाही ना, त्यांनी दान दिलेलं आहे, बुद्धांना दान स्वीकारायला सांगितलेलं आहे, मग ते कसं रिजेक्ट करायचं. म्हणून ते गठोडेचे गठोडे जे आहेत ते डोक्यावर घेऊन म्हणजे प्रवास करायचे आणि ते खूप विचित्र दिसत होतं. मग बुद्धांनी 3 चिवरावरच कसं ते सीमित केलं, रिस्ट्रिक्ट केलं आणि उरलेले जे जास्तीचे चिवर आहे ते आपल्या म्हणजे भांडारमध्ये ठेवायचे आणि जो कोणी नवीन भिक्खू प्रवचित होईल त्याला ते 3 चिवर म्हणजे ते स्टॉक मध्ये त्यांना द्यायचे. असं म्हणजे कसा प्रोग्रेस होत गेला ते आपण बघितलेलं आहे. तसं पिंडपाताचं पण असं झालेलं आहे की बुद्धांना म्हणजे जेव्हा कळलं की हा धम्म लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, तर लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ना. लोकांपर्यंत पोहोचलं तरच त्यांना धम्म जाणता येईल ना. तुम्ही जर जंगलात राहिले आणि मी नवीन चिवर घेणार नाही, मी पिंडपात करणार नाही, जंगलातलीच फळं खाईल, तर लोकांशी संवाद कसा होईल. तर बुद्धाने खूप दूरदृष्टीने म्हणजे भोजन स्वीकार केलेलं आहे अनेक लोकांनी, म्हणजे राजे महाराजे आणि गृहस्थी लोकांनी पण, खेडेचे खेडे जे आहेत त्यांनी बुद्ध संघाला भोजनासाठी निमंत्रित केलेलं आहे, दान केलेलं आहे. ते आपल्याला याच्या आधी धम्मपदामध्ये आणि जातकामध्ये पण आलेलं आहे. तर ही सगळी परंपरा म्हणजे त्याचा मागचा ब्रॉड म्हणजे ब्रॉड सेन्स ठेवून उद्देश ठेवून बुद्धांनी ते स्वीकारलेलं आहे, म्हणजे नवीन वस्त्र म्हणा किंवा भोजन स्वीकारलेला आहे. आणि तो जो म्हणजे प्रसिद्धी मिळत होती किंवा जास्तीत जास्त लोक संघाकडे आकृष्ट झाले होते, त्याला खोडा काढण्याचं काम देवदत्तांनी केलं. आणि त्यांनी लबाने सरांनी जे सांगितलं ना की 5 वस्तू आहे, 5 डिमांड त्यांनी केल्या होत्या की हे करायचं नाही, ते करायचं नाही, म्हणजे एकदम इनिशियल स्टेजला जे होतो तिथं त्यांनी न्यायचं ठरवलं होतं. आणि म्हणजे दाखवायला तर असं आहे की बघा मी किती कडक नियम पाळतो, किती मी श्रमण धर्म पाळतो, असं देवदत्ताला दाखवायचं होतं. आणि बुद्धांना माहित होतं की हा कसा निगेटिव्ह आहे, याचा उद्देश काय आहे. पण बुद्धाने त्याला विरोध केला आणि मग तो निघून गेला आणि त्याने संघभेद केला. आणि काही भिक्खू जे होते, 500 भिक्खू त्यांच्यासोबत निघून गेले होते. त्यात कोका लेकचं लबाने सरांना सांगितलेलंच आहे. तो महत्वाचा इन्सिडेन्स फक्त मी सांगतो, इथलं हे संपवतो की जेव्हा म्हणजे संघभेद केला आणि काही विचारे जे अपरिपक्व भिक्खू देवदत्तासोबत तिकडे गेले, तेव्हा म्हणजे बुद्धाने ठरवलं की आपल्या सारिपुत्त थेरांना तिकडे पाठवायचं. आणि हे जेव्हा सारिपुत्त थेर तिकडे गेले तर हे तर अग्रश्रावक होते ना, तर त्यांना तिथे गेल्यानंतर जेव्हा देवदत्ताला कळलं की अरे सारिपुत्त थेर आले, तर ते एवढे खुश झाले की हे माझ्या टीम मध्ये आले, म्हणजे एक चांगला हँड आपल्याला मिळालेला आहे आणि आपण म्हणजे खूप सक्सेसफुल मिशन होतं आपलं संघभेदाचं. आता सगळे लोक माझ्याकडे येतील सारिपुत्त थेरामुळे, कारण सारिपुत्त थेर खूप श्रेष्ठ होते अभिधम्म सांगण्यात, ते आपल्याला आधी आलेलंच आहे. त्यामुळे त्यांची एंट्री म्हणजे हजारो भिक्खूंची एंट्री तिकडे होईल असं त्यांना वाटलं, त्यामुळे ते खूप खुश होते. बुद्ध जेव्हा अभिधम्म सांगायचे ना, तर संध्याकाळी खूप चर्चा चालायची भिक्खू संघामध्ये आणि म्हणजे लेंदी दीर्घकाळ त्यांचं ती चर्चा व्हायची, प्रश्न उत्तर व्हायचे. आणि मग बऱ्याच वेळा बुद्धाची पाठ दुखायची ना, तर ते सारिपुत्त थेराला म्हणायचे की तू ही चर्चा कंटिन्यू कर, मी थोडासा आराम करतो कारण माझी पाठ दुखते. आणि तीच कॉपी यांनी केली देवदत्ताने, त्याची पण म्हणजे माझी पण पाठ दुखते म्हणून ते गेले, सारिपुत्त थेराला सांगितलं यू कंटिन्यू. आणि सारिपुत्त थेराने असं काही कंटिन्यू केलं की ते सगळे जे भिक्खू जे आहेत ते परत बुद्धाकडे आले. म्हणजे सारिपुत्त थेर त्या 500 भिक्खूलाच घेऊन आले, ते यांच्याकडे फारच मोजकेच उरले होते. पण ही पण फार मोठी घटना आहे की योग्य जर नेतृत्व मिळालं, योग्य कन्व्हिन्सिंग पर्सन मिळाला तर म्हणजे चित्र पलटू शकतंय, हे आपल्याला त्यातून दिसतंय. आणि त्यात लबाने सरांनी सांगितलं की या अट्टकथेत जे आहे की
जेव्हा कोकालेकनं बघितलं सगळे लोक निघून गेलेले आहेत, म्हणजे सगळे भिक्खू निघून गेलेले, आपला सारीपुत्र थेर सुद्धा, तेव्हा त्यांनी बघितलं की देवदत्त तर झोपलेला आहे. तर तो म्हणजे कोकालेकची बरेच चर्चा आधी पण आलेली आणि पुढे पण येणार आहे. तर कोकालेकनं अक्षरशः जोऱ्याने लाथ मारले देवदत्ताच्या छातीत. ही फार मोठी घटना आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी याचा संदर्भ येत नाही. त्यामुळे हे जातकाचा 55 भाग जो आहे, वर्तमान कथा आहे ना, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. की इतकी जोराने लात मारली तर त्याला रक्ताची उलटी झाली. साधी गोष्ट नाहीये, म्हणजे किती पॉवर असेल त्या कोकालिंग मध्ये, कारण देवदत्त पण खूप स्ट्रॉंग होता आपल्याला माहित आहे. तर त्याला रक्ताची उलटी झाली आणि तेव्हापासून त्याला दुखणं सुरू झालं. तर हा एक महत्वाचा संदर्भ आपल्याला या अट्टकथेत मिळालेला आहे. आणि पुढे मग देवदत्तचे काय हाल झाले ते आपण बघितलेलेच आहे. आणि त्याच निमित्तानं बुद्धाने जे अतीत कथा सांगितली कोल्ह्याची, की असं म्हणजे आपली लायकी नसताना एकदम मोठ्या पदावर बसणं किंवा सिंहासारखा मी बलाढ्य आहे असे, म्हणजे अशी ग्लानी किंवा अशी मिथ्या दिठ्ठी निर्माण होते. म्हणजे तो कोल्हा आपण एक प्राणी आहे म्हणून बघतो, पण असे मनुष्य आहे ना, मी पण करू शकतो, तो काय करतो, मी पण काय कमी आहे का, हे नेहमी नेहमी आपल्याला दैनंदिन जीवनात बघायला मिळत आहे. आणि काही दिवस त्याची चलती असते, कारण जोपर्यंत त्याची परीक्षा होत नाही, तो टेस्ट केला जात नाही, एक्सपेरिमेंट होत नाही त्याच्यावर, तोपर्यंत त्याची चलती असते. आणि नंतर जसं तो हत्ती त्या कोल्ह्याला चिरडतो, तसंच असे हे जे भामटे लोक असतात, म्हणजे स्वतः फुगा फुलून तिथे स्वतःच मोठेपण दाखवत असतात. तर त्याच्याबद्दल बुद्धाने तर सांगितलेलंच आहे. 4 प्रकारचे आंबे किंवा वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज बुद्धाने सांगितलेलं आहे. तर त्यातलं हे कॅरेक्टर आहे. लबाने सराने त्याचा संदर्भ जो आहे किंवा संबंध जो आहे आजच्या जीवनात कसं आहे, की ज्याची लायकी नसताना ते सत्तेवर असतात, ज्याची लायकी नसताना ते मोठमोठ्या पदावर असतात आणि ते म्हणजे रॉंग टीचिंग देतात किंवा चुकीचं गायडन्स देतात आणि चुकीच्या मार्गावर नेतात. आपल्याला माहित आहे की आता इराण आणि इस्रायलचं युद्ध तर कसं चालू आहे, कोणत्या पार्श्वभूमीवर चालू आहे. आणि तो इस्रायलचा जो पंतप्रधान आहे त्याला सत्तेवरून म्हणजे हाकलणार होते मागच्या वेळेस, पण त्याला युद्ध हा एक आधार मिळाला आणि तो आता त्याच्या देशाचा कसा सत्यानाश करतो हे फक्त ऑब्झर्व करा तुम्ही, की एखादा नेता जर चुकीचा असेल तर पूर्ण समूहाचा, पूर्ण देशाचा, राष्ट्राचा सत्यानाश होऊ शकतो. म्हणजे 50, 100, 200, 500 वर्ष मागे नेऊ शकतो तो एक व्यक्ती, फक्त त्याच्या चुकीच्या मिथ्या धारणामुळे. याच्या आधी पण आपण ते काका जातक जे बघितलं होतं, की राजाने लहरीनुसार वागू नये असं जेव्हा तो बोधिसत्व कावळ्याच्या रूपात देतो, तर हे लहरीवाले किंवा शक्ती नसलेले किंवा नुसतं फापट पसारा दाखवून शायनिंग करणारे, म्हणजे विरोधचा सरांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे, असे शाईन करणारे जे लोक आहेत ते सगळ्यांचा सत्यानाश करतात. त्यांना फॉलो जर केलं तर तुमचा सत्यानाश अटळ आहे. म्हणून अशा जातकामार्फत, अशा धम्मसाकच्याच्या चर्चेमार्फत जे आहे, आपण जेव्हा चिंतन मनन करतो एखाद्या कथेचं किंवा आपले वक्ते जे समजून सांगतात, तर ते खूप सिरियसली घ्यायला पाहिजे. गोष्टीपर्यंत ते सीमित नाही ठेवायला पाहिजे. दैनंदिन जीवनात तुम्हाला हा जो मेसेज कळलेला आहे किंवा आलेला आहे तो इतर लोकांपर्यंत पोहोचणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून असे जातक फार महत्वाचे आहे. आणि लबाने सरांनी खूप चांगल्या प्रकारे त्याला न्याय दिलेला आहे. जातक छोटं होतं पण फार महत्वपूर्ण होतं. आणि असेच छोटे छोटे जातक असणारे पुढे, काही तर खूप दीर्घ आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत, पण असे छोटे छोटे जातकाकडे दुर्लक्ष करू नका. त्यातला संदेश जो आहे तो घेणं फार महत्वाचं आहे. दत्तबद्दल म्हणजे चर्चा झालेली आहे, फक्त तो एक मुद्दा थोडासा म्हणजे 1 मिनिटात सांगतो की म्हणजे देवदत्त काही प्रत्येक जन्मात बोधिसत्वाबद्दल सोबत होतेच असं नाहीये. ठीक आहे, म्हणजे काही आपण जर 547 जातक बघितले तर प्रत्येक जातकामध्ये याचा उल्लेख आहेच असं नाहीये. ठीक आहे. आणि जे जातक आहे किंवा बुद्धाने जो उपदेश दिला तो कोणत्या दृष्टिकोनातून दिलेला आहे, कोणत्या बॅकग्राऊंडवर दिलेला आहे तो महत्वाचा आहे. तिथला मुद्दा काय हायलाइट आहे तो महत्वाचा आहे. कारण की बऱ्याच वेळा तर असं आहे की बोधिसत्व जे आहेत ते प्राणी आहे, पण
देवदत्त जो आहे तो राजा आहे किंवा मनुष्य लोकात आहे, म्हणजे वरच्या योनीत आहे. देवदत्त खूप स्ट्रॉंग होता, याच्याबद्दल काही वादच नाही. आणि देवदत्त आता गायधनी सरांनाही सांगितलं, सेरी वाणिज्य जातक आहे, तेव्हापासून त्यांचं वैर उत्पन्न झालं असं म्हणतात. तर मी वैर मनात घेऊन राहतो आणि मरतो नंतर. आणि पुढे आपल्याला बघितलं की यक्षिणी झाले किंवा ते बदले की भावना त्याच्यात राहिलेलीच आहे. पण जेव्हा जेव्हा ते समोर आलेले आहे किंवा इंटरॅक्ट झालेले आहे त्या जन्मात, तेव्हा त्यांनी म्हणजे विरोधाचीच भूमिका घेतलेली आहे. जेव्हा जेव्हा, प्रत्येक वेळेस नाही आहे, प्रत्येक वेळेस म्हणजे त्यांचे सोबतच नव्हते ना, कारण बोधिसत्वाची जी पारमी आहे त्यानुसार त्यांचा जन्म मिळेल ना. आणि समजा ते असं पण आहे की सक्क देवराजा पण झालेला आहे बोधिसत्व आणि ब्रह्मा पण झालेला आहे. तर त्यावेळेस थोडी देवदत्त ब्रह्मा झालेला आहे, सक्क देवराजा झालेला नाही झालेला आहे, कारण त्याची तेवढी कुवतच नव्हती की त्या योनीमध्ये जन्म घ्यायचे. त्याचे कर्म, त्याची विभाग इथं मिळतच राहणार. त्यांनी अनेक काही चांगले कर्म केले असतील ज्याच्यामुळे त्याला हायर लाईफ मिळालं, तो ते हायलाईट नाही झालेलं कोणत्या जातकामध्ये किंवा काय झालेलं नाही. अजून कुठे त्याचे संदर्भ असतील तर ते बघावे लागतील. पण जातकामध्ये किंवा आपण ज्या कथा बघतो त्यात त्याचे पूर्वजन्मीचे असे विशेष कर्म म्हणजे आता एकदम सांगता येणार नाही, पण नक्कीच त्याचे काही चांगले कर्म असतील. आणि या जन्मातही त्याने म्हणजे तो राजकुळात जन्मलेला आहे, क्षत्रिय कुळात जन्मलेला देवदत्त. आणि या लोकांसोबत त्याने प्रवज्जा घेतली होती, 6 लोकांसोबत आहे ना, आनंद आहे किंवा अनुरुद्ध आहे, उपाली आहे, यांच्यासोबत त्यांनी हे घेतलेली आहे. आणि त्यांनी काही इद्धी पण प्राप्त केलेली आहे. ही वॉज व्हेरी स्ट्रॉंग. त्यामुळेच त्यांनी इद्धी पण प्राप्त केले. फक्त पोल्युटेड माइंड जे आहे ना, रायव्हलरी जे आहे, विद्वेष जो आहे, मला पुढे यायचं आहे, मला सगळी सत्ता पाहिजे, आणि म्हणून त्याने बिंबिसाराचा मुलगा जो आहे अजातशत्रू, कारण बिंबिसार तर बुद्धांना मानत होता, मग त्यांनी याला जवळ केलं, कोणाला, अजातशत्रूला जवळ केलं. आणि त्याच्याकडून जे काही फायदे घ्यायचे ते फायदे घ्यायचा प्रयत्न केला. अजातशत्रूला भडकवलं की तू तुझ्या वडिलाला मार, म्हणजे बिंबिसार राजाला मार, आणि तू राजा बन, मी बुद्धाला मारतो आणि मी बुद्ध संघ ताब्यात घेतो. हे त्यांचं कॉम्प्रोमाइज झालं होतं. पुढे अजातशत्रू तर राजा झाला, पण देवदत्त कधी पण त्याला यश मिळू शकला नाही, बुद्धाला मारू शकले नाही किंवा बुद्ध संघ ताब्यात घेऊ शकले नाही. तर असे काही त्याचे स्पेसिफिक कुठे, म्हणजे आपल्या इथे मोडक सर जे आहेत, मोडके सर, त्यांनी एमफिल केलेलं आहे स्पेशली देवदत्ताला. तर त्यांनी पण अनेक संदर्भ घेतलेले आहेत. तर असे काही संदर्भ मिळू शकतात, म्हणजे ते आता एकदम सांगता नाही येणार की ज्याचे कर्म कसे हायर म्हणजे चांगले होते, त्याचे विपाक चांगले मिळाल्यामुळे तो हायर लाईफ मध्ये आला, हायर अबोर्ड मध्ये आलेला आहे. पण खूप हायर अबोर्ड मध्ये गेल्याचं मला तरी दिसलेलं नाही आहे. म्हणजे नॉन ह्युमन एंटिटीजचा अभ्यास करताना देवता झालेले आहेत, पण ते भूमी देवता असे झालेले आहेत, असे फार वरच्या देवता नाही झालेले देवदत्त, असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे. याच्यावर खूप चर्चा करता येईल, कारण देवदत्त काय 547 कथा होईपर्यंत देवदत्त आपला पाठलाग सोडणार नाही. त्यामुळे देवदत्तवर चर्चा करायला पुढे खूप स्कोप आहे. आपणही उपासक उपासिका श्रोते, तुम्ही पण तुम्हाला जे जे काही संदर्भ मिळत असतील देवदत्ताला, ते इनपुट देत चला, ठीक आहे. म्हणजे त्याची आपण क्रॉस व्हेरिफाय करून त्याच्यावर चर्चा करू शकतो. आणि सगळ्यांनी शांततेनं मला ऐकलं त्याबद्दल सगळ्यांचा आभारी आहे. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे. साधू साधू साधू. देवदत्त पश्चित बुद्ध होणार आहे आणि त्यांचं फ्युचर बघूनच म्हणजे बुद्धांनी त्यांना प्रवचित केलेलं आहे. तर बुद्धांना सगळं एवढं दूरचं दिसत होतं की देवदत्त एवढे म्हणजे वाईट कर्म करतो, संघभेद करणार आहे, मला मारणार आहे, तर मग त्याला संघात कशाला घेतला. पण अशा लोकांची पण गरज असते, माहिती आहे, विरोधकांची पण गरज असते. त्यामुळे संघ अधिक मजबूत झालेला आहे. विनय त्यासाठी विनय पण बनवला गेलेला आहे. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत ज्याच्यामुळे इतर भिक्खूंना त्याचा फायदा झालेला आहे, उपासक उपासिकांना फायदा झालेला आहे. सर मी 2 शब्द बोलू शकते? हॅलो. बोला. बोला मॅम.
मला यातनं म्हणजे आपल्या चर्चेवरनं किंवा आपल्या देवदत्तांच्या आणि बोधिसत्वांच्या जे आपण आतापर्यंतचा अभ्यास केला आहे त्याच्यावरून मला असं वाटतं की जशा बोधिसत्वांसमोर किंवा बुद्धांसमोर जे देवदत्तांनी अडथळे निर्माण केले होते त्यामुळे बोधिसत्वांनी त्यातनं अजून स्ट्रॉंग होऊन त्यांनी त्या प्रत्येक प्रसंगाला तोंड दिलं तर इनडायरेक्टली देवदत्ताने जरी म्हणजे चुकीच्या चित्ताने त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला असेल पण त्यांनी बुद्धांची किंवा बोधिसत्वाची स्ट्रेंथ वाढवलेली आहे. तर त्याचे जरी त्यांनी निगेटिव्ह थिंकिंग असेल तरी सुद्धा त्यांना कुठेतरी त्यांच्यासाठी त्यांनी चांगलंच केलं असावं असं मला वाटतं. दुसरी गोष्ट इव्हन आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला सुद्धा अनेक अडथळे येत असतात. म्हणजे आपल्या आयुष्यातही बरेचसे देवदत्त असतात जे आपल्याला प्रत्येक प्रसंगी आपली परीक्षा घेत असतात किंवा आपल्याला अडथळे निर्माण करत असतात. तर तेव्हा आपण सुद्धा बुद्धासारखंच संयम ठेवून स्ट्रॉंग होऊन प्रत्येक प्रसंगाला तोंड दिलं तर मला वाटतं प्रत्येक व्यक्तीमध्ये जे बुद्धांचे गुण आहेत ते आपल्याला म्हणजे त्यांना डेव्हलप करता येईल असं मला वाटतं सर. सरांनी त्याच्यावर थोडस प्रकाश टाकावा. मिसाळकर सर. ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यावर आधी चर्चा झालेली आहे म्हणून फक्त एकच वाक्य सांगतो मी. म्हणजे असा पण प्रश्न विचारला जातो म्हणजे आता तुम्ही जो काही देवदत्तमुळे बुद्ध स्ट्रॉंग झाले तर मग असं आहे की कंडिशनल आहे म्हणजे बुद्धाचे बलच नाहीये मग ते सम्यक संबुद्धच नाही जर देवदत्त नसतात. म्हणजे असं पण म्हणजे काहींनी मांडली गेली देवदत्त नसतं तर बुद्धच नसते बुद्धच जात नसते असं थोडी आहे. बुद्धाचे स्वतःचे काही गुण आहे का नाही बुद्धांचे काही पारमिता आहे का नाही त्यांचं काही अधिष्ठान आहे का नाही तर ते देवदत्त असले किंवा नसले काही फरक पडत नाही. फक्त ते असल्यामुळे काय झालं की जे निगेटिव्हनेस किंवा जे आहे ते बरंच म्हणजे ओपन झालेलं आहे त्याच्यावर डिस्कशन झालेलं आहे आणि एक्सपिरियन्स झालेला आहे ते त्यामुळं देवदत्ताला तेवढंच महत्व द्या. कारण म्हणजे बोडके सराकडून पण मी ऐकलेलं आहे की म्हणजे त्यांनी अशी मांडणी केली होती थोडीशी पण ते म्हणजे माझं मी बिलकुल त्या याला मान्य करत नाही की देवदत्त नसते तर बुद्धच नसते. तर ते त्या दृष्टीने पण बघायला पाहिजे असं. असो याच्यावर आपण चर्चा नंतरही करू. खूप खूप धन्यवाद सर. तुमचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असते. असेच मार्गदर्शन नेहमी मिळत राहावं ही सदिच्छा. धन्यवाद सर्व धम्म साकतच्या व पीपीटी टीमचे ज्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. तसेच मी धन्यवाद देते USA मधून संजय गायधनी सर वैशाली गायधनी मॅम यांना जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतात. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे युट्यूबवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो ते त्यांच्या अथक परिश्रमामुळेच. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते आपल्या सर्व उपासक उपासिका यांना जे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. आपली ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच कुटुंब आणि नातेवाईकांसोबत आणि शक्य असल्यास इतर ग्रुपमध्ये जरूर शेअर करा जेणेकरून आपण धम्माच्या छायेत कोणते ज्ञान मिळवत आहोत हे इतरांपर्यंत पोहोचूया. ते सुद्धा या निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करत. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे मंगल हो, सर्वांना हितसुखाचा मार्ग लाभो, या पुण्यात वसुंधरा साक्ष राहो. आपण आज इथेच थांबत आहोत. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती नलिनी बागुल मॅडम धम्मपालन गाथेने करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद शोभाताई. सब पाप सकरण कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपणं येतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति
अस्मिन् लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वर एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं धम्मो मे शरणं वर एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अयं सङ्घो मे शरणं वर एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्घाय साधु साधु साधु